नमस्कार. एका बाजूला चकाकणारी शहरे तर दुसऱ्या बाजूला रोजच्या जगण्यासाठी संघर्ष करणारा सामान्य माणूस. राजकारणात माणसं येतात, जातात, लक्षात मात्र तीच राहतात ज्यांच्याकडे असते सामान्य माणसासाठी जिद्द आणि माणुसकी. आज आपल्यासोबत एक असं विशेष व्यक्तिमत्व आहे ज्यांच्या रक्तात समाजसुधारकाचा वारसा आहे. बालवयातच वडिलांचे छत्र हरपले. आईने प्रचंड कष्ट करून मुलीचा सांभाळ केला. स्वतःच्या स्वप्नांसाठी होमगार्डचं प्रशिक्षण घेतलं. इलेक्ट्रॉनिक्स डिप्लोमा केला. लग्नानंतर शिलाई मशीनवर काम करायला सुरुवात केली आणि हा शिलाई मशीनचा धागा कळत नकळत जनतेच्या मनाशी जोडला गेला. आदरणीय राजसाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन मनसेमध्ये काम करायला सुरुवात केली. मीरा भाईंदरमध्ये पाण्याच्या प्रश्नासाठी आमरण उपोषण केले आणि मीरा भाईंदरचा पाण्याचा प्रश्न निकाली लावला. बांगलादेशी घुसखोरांना सळो की पळो करून सोडणाऱ्या, रस्त्याच्या आंदोलनात खड्ड्यांना श्रद्धांजली वाहून आपल्या कामाची राष्ट्रीय पातळीवर दखल घ्यायला लावणाऱ्या मनसेच्या राज्य उपाध्यक्षा सौ रेश्माताई मोहन तपासे, राजसाहेबांच्या विश्वासातील एक व्यक्ती आणि मनसेच्या रणरागिणी आज आपल्यासोबत आहेत. नमस्कार रेश्माताई. नमस्कार. ताई, सर्वप्रथम तुम्हाला मी खूप खूप धन्यवाद देतो, कारण निवडणुकीचा काळ सुरू आहे. ह्या काळात 5 मिनटं देखील वेळात वेळ माणसाला मिळत नाही आणि आज तुम्ही आम्हाला हा तुमचा वेळ दिला. खरं तर ह्या जो आपण पॉडकास्ट घेणार आहोत याचा आपला खरं तर तुम्हाला एक रिलॅक्स फील व्हावं आणि तुमच्या लहानपणाच्या आठवणी. आता राजकारणामध्ये खूप ही निवडणूक आहे आणि निवडणूक जिंकण्यासाठी तुम्ही लढत आहात आणि तुम्ही जिंकणार आहात आणि यासाठी तुम्ही प्रचंड मेहनत करत आहात. यातनं थोडं रिलॅक्सेशन मिळावं, तुमच्या बालपणीच्या ज्या आठवणी आहेत त्यांना उजाळा मिळावा, यासाठी आपण ताई हा पॉडकास्ट घेतो आहे. ताई, असं म्हटलं जातं की तुमच्यामध्ये लोकांना तुमच्या वडिलांची प्रतिमा दिसते. ताई, एकंदरीत तुमचं बालपण कसं गेलं? कसं आहे, मी चेंबूरचा माझा जन्म आणि माझे वडील काशीनाथ लांडगे हे त्यावेळेला तिकडे समाजसुधारक होते. म्हणजे हा काळ कधीच आहे जेव्हा महानगरपालिका अस्तित्वात नव्हती, त्या काळात तेव्हाचा हा काळ आहे. त्यावेळेला बऱ्याच समस्या होत्या लोकांमध्ये, म्हणजे शौचालय नव्हते, रस्ते नव्हते, म्हणजे बऱ्याच समस्या होत्या. मग त्यावेळेला माझ्या वडिलांनी तिकडे इतकं काम केलं आणि वयाच्या 32व्या वर्षी त्यांचं निधन झालं. अवघ्या वयाच्या 32 वर्षी. ताई, तुम्ही तेव्हा किती वर्षाचे होते? मी तेव्हा 2.5 वर्षांची होते. 2.5 वर्षांचे होते ताई. आणि माझा लहान भाऊ आहे, माझी मोठी बहीण पण आहे. माझा लहान भाऊ 1 वर्षाचा पण नव्हता त्यावेळेला. आणि इतक्या लवकर म्हणजे माझ्या वडिलांचं निधन झालं समाजकार्य करताच. आणि त्यानंतर मग माझ्या आईचा प्रवास सुरू झाला. तर माझ्या आईने मशीन काम करून 3 मुलं. आम्हाला चांगलं शिक्षण देऊन सगळं काही केलं. आणि माझी खूप इच्छा होती की मला पोलीसमध्ये जायचं आहे. म्हणजे तेव्हापासून एक जिद्द होती काहीतरी करण्याची. आक्रमक तुमचा जो स्वभाव दिसतो आणि काहीतरी करण्याची समस्या जेव्हा निर्माण झाली की तुम्ही जे उभ्या राहतात, तो तेव्हापासूनचा लहानपणीपासूनचा तुमचा स्वभाव. समाजाच्या काही गोष्टींविरुद्ध एक चीड असते ना, ती चीड मला कुठेतरी डायव्हर्ट करायची होती. त्यामुळे मला पोलीस भरतीमध्ये जायचं होतं. आणि त्यासाठी पहिलं असं होतं की होमगार्डमध्ये पहिलं तुम्ही जावा, तिथून मग पुढे असा तो प्रवास होता. पण योगायोग असं झालं की माझं लग्न झालं. मग त्यावेळेत तर माझं लग्न झालं वयाच्या 18व्या वर्षी. आणि लग्न झालं सासरी जेव्हा मी आले त्यानंतर मग आमचं कुटुंब अतिशय मोठं कुटुंब होतं. मुंबईचा 7 रस्त्याच्या लहान खोलीमध्ये आम्ही राहत होतो. 25-26 माणसं एका घरात राहायला. आणि मग अशा वेळेला आपल्याला काही करता येत नाही. आणि तुम्ही पहिल्यापासून स्वावलंबी आणि आईची ती जिद्द, आईने जे वाढवताना ते बघितलं तुम्ही. आणि परिवारासोबत जुळवून मी मग तिथून पुन्हा काहीतरी करायचंय म्हणून पुन्हा मी मशीनचं टेलरिंग सुरू केलं. ताई, तेव्हाचे अनुभव कसे होते? कारण लोक येतात, लोक बोलतात आणि एकदा जेव्हा महिला असते तेव्हा महिलांच्या गप्पा वेगवेगळ्या चालू असतात. नक्की त्या काळातले म्हणजे काय सुरुवातीचे अनुभव ताई तुम्हाला कसं वाटत होतं? दिवस म्हणजे मी सुद्धा अनुभवलेले आणि बऱ्याच महिलांचे जे प्रश्न होते, महिलांचेच नाही तर वृद्ध महिलांचेही प्रश्न असतात काही. तर हे प्रश्न अशा प्रकारे होतं की एकतर त्या मनातल्या भावना, ज्येष्ठ नागरिक जे आहेत मनातल्या भावना कुठे बोलू शकत नाहीत. बरोबर. आणि महिलांचे प्रॉब्लेम असे होते की महिलांना स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं कसं, हा प्रश्न
म्हणजे त्यावेळेला असं होतं की संकुचित वातावरण असल्याकारणाने महिलांना घराच्या बाहेर जास्त पडता येत नव्हतं. बरोबर. आणि त्या सगळ्या गोष्टीतून मला असं होतं की काहीतरी करायचं आहे आपल्याला, हां काहीतरी करायचं आहे. मग त्यानंतर आम्ही भाईंदरला शिफ्ट झालो. हां भाईंदरला शिफ्ट झालो आम्ही 98 साली. हां मी घर घेतलं होतं 93मध्ये भाईंदरला. आणि त्यावेळेला इकडे मला वाटतंय डेव्हलपमेंट झालेलंच नव्हतं. हां आणि पाण्याचा इतका प्रश्न त्यावेळेला होता, म्हणजे पूर्ण टँकर लॉबी होती आपल्याकडे, पाणीच नव्हतं त्यावेळेला. हां आणि मी जेव्हा आता मुंबईमध्ये मी लहानाची मोठी झाली आणि त्याच्यानंतर भाईंदरला आल्याच्यानंतर बघितलं इकडे पाणीच नाही. हां मग त्यावेळेला तेव्हाचे नेते होते काही इथले, त्यांनी एक पाण्यासाठी आंदोलन घेतलेलं. हां मग त्यावेळेला मी त्या हंडा कळशी मोर्चामध्ये पहिल्यांदा मी हां त्या मोर्चामध्ये सामील झाले. बरोबर. ताई, हा तुमचा जो समाजकारणाचा प्रवास आहे आणि आज तुम्ही म्हणजे मध्ये मी तुम्हाला थांबवलं यासाठी की हे जे तुमचं आंदोलन सुरू झालं त्याच्यापूर्वी तुम्ही जेव्हा सुरुवातीच्या दिवसात तुमचा काळ चालू होता, तुम्ही समाज सुरळीत छोटे छोटे कामं करत होता, तुमचा हा मनसेचा प्रवास कसा आहे? हा त्याच्या पूर्वीचा आहे की त्याच्यानंतरचा आहे? हा त्याच्यानंतर त्याच्या पूर्वीचा आहे. म्हणजे त्यावेळेला कसं मनसे आमची स्थापन पण नव्हती झालेली. हां त्यावेळेला शिवसेना होती बाळासाहेबांची. हां आणि त्याच्या आधी असा प्रवास होता. आणि मला म्हणजे सगळ्यांचं जसं मत असतं की राजकारणापासून लांब राहा, हां बरोबर. त्यामुळे फक्त समाजकारण, हां म्हणजे घरातून पण मी फक्त समाजकारण करत होते, कोणाची काय मात्र ताई, समस्या असेल. त्याबद्दल मला आणखी विचारायचं आहे तुम्हाला की तसं तुमच्या घरात काय राजकीय पार्श्वभूमी नव्हती लग्नानंतर? हो. वडील समाजसुधारक होते लग्नापूर्वी. तो सुरुवातीचा काळ तुमचा. लग्नानंतर घरात असं कुठलंही राजकीय वातावरण नसताना मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, तसे तुमचे पाय पाळण्यात दिसायला लागले असतील त्यांना की ही आता हळूहळू समाजकारण करता करता राजकारणात जाईल, तेव्हा ताई तुम्हाला कोणी अडवलं नाही? मुळात माझे जे मिस्टर आहेत, हां माझे पती मोहन तपासे, हां त्यांचा आधीपासून मला इतका जास्त सपोर्ट राहिलेला आहे. हां खरं तर घरात सपोर्ट आणि विश्वास, जेव्हा आपण राजकारणामध्ये समाजकारणामध्ये जेव्हा काम करतो ना, तेव्हा तो विश्वास महिलांवरती बऱ्याच जणांचा नसतो, पण माझ्या घरातून तो मला सपोर्ट माझ्या नवऱ्याचा लाभला. हां त्यांनी कधीही माझ्यावरती कोणत्याही प्रकारचा संशय नाही आणि राजकारणामध्ये कायम माझ्या पाठीशी उभे राहिले खंबीरपणे. हां त्याच्यामुळे हा प्रवास माझ्यासाठी थोडासा सोपा झाला. मग तेव्हा तुम्ही समाजकारण जेव्हा करत होता, वेगवेगळ्या गोष्टी मध्ये तुम्ही आंदोलन असतील किंवा कोणकोणत्या गोष्टी करत होता, तेव्हा प्रत्येक राजकीय पक्षाला किंवा लोकांना वाटतं की बाबा ही आपल्याकडे असावी, चांगलं काम करते, वेगवेगळ्या ऑफर असतील किंवा काय. मग ताई, त्या ऑफर आणि राजसाहेब नक्की कसं काय, तुम्ही राजसाहेबांना का निवडलं? कसं आहे, मला त्यावेळेला भरपूर ऑफर्स आल्या. मला भाजपची ऑफर आली, मला शिवसेनेकडनं ऑफर आली, मला बऱ्याच पक्षांची ऑफर आल्यात. हां पण त्यावेळेला माझं असं होतं हां की एकतर मी खूप बोलते, हां सगळ्या समस्यांवरती बोलते, बरोबर. समाजाच्या प्रत्येक गोष्टीवरती मी बोलते. हां तर मला असं आहे की मला कोणी अडवू नये. हां मी जेव्हा एखादा प्रश्न उचलते हां आणि सन्माननीय राजसाहेब यांना जेव्हा मी पहिल्यांदा ऐकलं होतं, पहिल्यांदा जेव्हा ते मीरा भाईंदरमध्ये आले होते हां आणि मी पहिल्यांदा त्यांना समोरून जेव्हा ऐकलं, तेव्हा म्हटलं की हाच तो नेता आहे हां ज्यांच्यासोबत मला काम करायचं आहे, ज्यांच्या विचारांच्या मार्गदर्शनाखाली मला काम करायचं आहे. कारण कसं आहे ना की धर्माचं राजकारण सगळीकडे चालतं, हां पण विकासाच्या मुद्द्यावरती बोलणारा एकमेव नेता. बरोबर. आणि त्यांना जेव्हा आपण जवळून बघतो आणि जेव्हा आपण समोरून जेव्हा त्यांचं ऐकतो, तेव्हा त्या माणसाचा अभ्यास हां इतका मोठा अभ्यास आहे आणि इतकं त्यांचं विजन मोठं आहे ना. जर त्यांच्या विचारावरती जर आज महाराष्ट्र चालेल ना, तर हा महाराष्ट्र एक वेगळ्या लेवलवरती जाईल. आपली मुंबई असेल, ठाणे असेल, एक म्हणजे त्यांच्याकडे एक विकासाचा दृष्टिकोन आहे. ताई, राजसाहेबांनी जे जे मुद्दे घेतले ते मार्गी लावलेले आहेत. कसं आहे, काय केलं तर हातात कुठलीही सत्ता नसताना जे काम केलं. आता रस्त्यांचा जर प्रश्न घेतला, त्या प्रश्नाकडे आपण नंतर येणारच होत आहे. तर राजसाहेबांनी जेव्हा रस्त्यांचा प्रश्न घेतला तेव्हा टोलचं जे आंदोलन घेतला, कितीतरी टोल नाके बंद झाले. त्याच्यानंतर महिलांसाठी शौचालय नसायची, तेव्हा राज ठाकरे किती राजसाहेब बोलले की किती छोटा प्रश्न आहे आणि आता हायवे अथॉरिटी कंपल्सरी त्या गोष्टी करतायत. त्या नेतृत्वाने तुम्ही प्रभावित झालात आणि तुम्ही राजकारणात आलात. ताई, तुमची जी खरी ओळख जी निर्माण झाली या सगळ्या भागात, ते म्हणजे तुम्ही केलेलं आमरण उपोषण पाण्यासाठी. ताई, तो किस्सा व्यवस्थित म्हणजे सांगा, कारण तो किस्सा खूप महत्त्वाचा आहे. कारण तुम्ही आमरण उपोषणाला बसला होतात आणि कितीतरी वर्ष हा प्रश्न सुटत नव्हता. हा प्रश्न तुम्ही कसा सुटवला आणि तिथली महानगरपालिकेने देखील तुम्हाला आश्वासन दिलं की हा प्रश्न सोडवताना आम्ही तुम्हाला विश्वासात घेऊन या गोष्टी मार्गी लावू.
ही एक वेगळीच गोष्ट आहे. तर ही जरा गोष्ट आम्हाला सांगा. काय आहे की मी भाईंदरमध्ये आल्यापासून, मीरा भाईंदरमध्ये आल्यापासून हा पाण्याचा प्रश्न, एक महिला म्हणून हां मला हा प्रश्न सारखा पडत होता की इथे पाणी का नाही. कारण प्रत्येक वेळेला आपण टँकर मागवतो हां किंवा माझ्या घरी कोणी पाहुणं आलं तर मला त्यांना एक दिवस राहा म्हणता येत नव्हतं. हां हा प्रश्न फक्त माझाच नाही, प्रत्येक घराघरामध्ये हा प्रश्न होता आणि महिलांना जरा जास्त समस्या त्या गोष्टींच्या. त्यामुळे हा मी इतक्या जवळून पाहिला. आणि आपल्याकडे मीरा भाईंदर हां मिडल क्लास लोक जे मुंबईवरून इकडे शिफ्ट झालेले आहेत, काही लोअर मिडल क्लास असतील, हां हे सगळे इकडे मीरा भाईंदरला आपले शिफ्ट झाले. बरोबर. आता तुम्ही विचार करा, टँकर लॉबी ज्या आहेत त्या कुणाच्या आहेत. राजकीय या विषयावरती मी इतका सखोल अभ्यास केला हां की टँकर लॉबी शेवटी राजकीय नेत्यांच्याच आहेत बरोबर आणि त्यांना नको आहे मीरा भाईंदरमध्ये पाणी येणं. बरोबर. कटू आहे पण सत्य. सत्य आहे. तर त्यावेळेला मी एक कॅल्क्युलेशन लावलं, ज्या वेळेला मी खऱ्या अर्थाने जेव्हा ह्या विषयात पडले, म्हणजे 2017पासून खऱ्या अर्थाने मी ह्या पाण्याच्या मुद्द्यावरती जेव्हा काम करायला सुरुवात केलं, त्यावेळेला मला जाणवलं की एका सोसायटीमध्ये जर समजा कमीत कमी 250 रुपये एक टँकरवाला घेतो 500 लिटर पाण्याचा, हां त्या सोसायटीमध्ये जर समजा 56 फ्लॅट आहेत, हां तर एका दिवसाचा त्या सोसायटीचा टँकरला पैसे किती जातात हां आणि मग एक महिन्याचे त्या सोसायटीतून त्या टँकरवाल्याला किती पैसे जातात, बरोबर. असं मग जवळजवळ मीरा भाईंदरमध्ये किती सोसायट्याज आहेत. हां आणि मग ही त्याचा हिशोब टँकर लावला लॉबी, हां, हे म्हणजे करोडोच्या घरात हा हिसाब आहे. हां आपण बघायला गेलं तर हां जर हा पैसा इतका आपला वाया जातोय, जर ह्याच्यावरती जर महानगरपालिका पद्धतशीरपणे जर काम करेल, हां तर माझ्याकडे काही टेक्निकल मुद्दे होते. हां तर 2017पासून मी ह्या विषयामध्ये महानगरपालिकेचा आणि ह्या इथे जे नगरसेवक जिंकून आले होते, 2017मध्ये आपलं लास्ट इलेक्शन झालेलं कॉर्पोरेशनचं, महानगरपालिकेचं, मी तेव्हापासून इकडच्या नेत्यांच्या, अगदी ते सरनाईक साहेब असतील किंवा नरेंद्र मेहताजी असतील किंवा इकडे जिंकून आलेले नगरसेवक असतील, मी सगळ्यांच्या मागे 2017पासून लागले होते की इकडे पाण्याचा प्रश्न आहे. पण कुणीही या मुद्द्यावरती लक्ष दिलं नाही. कारण 2014पासूनचा जर तुम्ही सत्ताधाऱ्यांचा जाहीरनामा जर ऐकाल किंवा त्यांचे व्हिडिओज बघाल, मीरा भाईंदरमध्ये 24 तास पाणी येणार. हां गटर वॉटर मीटर या 3 मुद्द्यावरच निवडणूक पाण्याचा लढायची. मुद्दा स्पेशली आमच्याकडे मीरा भाईंदरला पाण्याचा स्पेशली मुद्दा आहे. 3 महिन्यात 24 तास पाणी येणार. हां परत पुढचं इलेक्शन आलं तर 6 महिन्यात तुम्हाला पाणी मिळणार. बरोबर. असं करत आमच्याकडे आमदारकी झाली 2 वेळा, आमच्याकडे खासदारकी झाली 2 वेळा, आमच्याकडे पालिकेचं इलेक्शन फक्त 24 तास पाण्याच्या मुद्द्यावर झालं. पण आजपर्यंत ह्या गेल्या 16 वर्ष झाली, 2014पासून आजपर्यंत इथे 24 तास पाणी आलेलं नाही. त्यानंतर 2021मध्ये जेव्हा मी हे उपोषण केलं, त्यावेळेला अशी परिस्थिती झाली होती की आपल्या इकडे एक आमदार आहेत, त्यांनी मीरा भाईंदरचं पाणी, हे डॉक्युमेंटेड बोलते मी, मीरा भाईंदरचं पाणी घोडबंदरला हिरानंदानी आहे तिकडे वळवलं. आणि तो विषय जेव्हा माझ्याकडे आला त्याच्यानंतर मी कंबर कसली, आता ह्या विषयाला असं सोडायचं नाही, आपण मार्गी लावायचाच विषय. आपल्या हक्काचं पाणी आहे ना, आपण टॅक्स भरतो, आपण इकडे राहतो इतके वर्षापासून, आपला मूलभूत प्रश्न आहे हा पाण्याचा, जो आपल्याला हवा आहे. बरोबर. मग त्यावेळेला आपल्याकडे 72 तासानंतर एकदा पाणी येत होतं आणि ऐन गणपतीत आणि नवरात्रीमध्ये, म्हणजे गणपतीच्या 10 दिवसामध्ये फक्त 2 वेळा पाणी आलं, नवरात्रीमध्ये पण तसंच. मग त्याच्यानंतर मी उपोषणाला बसले, कारण ह्याच्यावरती काहीच हालचाल पालिकेकडनं नेत्यांकडनं होत नव्हती. मग त्यावेळेला मी आपल्या इथे गोल्डन एज सर्कल आहे भाईंदरला, तिकडे मी आमरण उपोषण जोपर्यंत हा प्रश्नाला समोरून मला उत्तर येत नाही आणि हा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत मी आमरण उपोषण पुकारलं. आणि मी त्यावेळेला सांगितलंच नाही की मला डायबिटीज आहे. आणि जेव्हा आमरण उपोषण मी पुकारलं त्यावेळेला माझे मुद्दे होते ठराविक मुद्दे असे होते की सूर्या प्रकल्पाच्या मुद्द्यावरती आपल्याकडे 2014पासून बोललं जाते की आपल्याकडे 24 तास पाणी येणार. आता सूर्या प्रकल्प जो आहे, आजही तोच मुद्दा आहे. सूर्या प्रकल्प आहे तो जिकडून येणार, वसई विरारपर्यंत आज पाणी आलेलं आहे, पण तिथून पुढे भाईंदरची खाडी लागते आणि तिथून पुढे चेना गाव आहे, तिथून पुढे मीरा भाईंदरच्या आतमध्ये आपल्या नळांपर्यंत पाणी येणं, म्हणजे करोडो रुपयांचा तो खर्च आहे, जो आपल्या महानगरपालिकेकडे नाही आहे सध्या फंडिंग. तर माझा विषय असा होता की आपल्याकडे चेना नदी आहे
म्हणजे मला टेक्निकल मुद्द्यावरती बोलायला जास्त आवडतं. हां आपल्याकडे चेना नदी आहे आणि जेव्हा मी हे काम करत असताना माझ्या अनुभवात आलं होतं की आपल्याकडे नॅशनल पार्क जवळ आहे बरोबर आणि पावसामध्ये नॅशनल पार्कचं पाणी आपल्या चेना गावच्या दिशेने नाल्याच्या माध्यमातून ते वाहत असतं. हां आणि काश्मीराला जे आदिवासी पाडे आहेत तिकडे घराच्या आतमध्ये ते पाणी घुसलेलं असतं. हां तर माझा मुद्दा असा होता की ह्याच्यावरती टेक्निकली तुम्ही अभ्यास करा, तुमचे चांगले इंजिनियर लावा आणि हे पाणी आपल्या इथे मीरा भाईंदरला चेनामध्ये आपण डॅम उभारू शकतो. हां आपल्या हक्काचं पाणी असेल, आपल्याकडे नदी आहे, आपल्याकडे पाऊस पडतो, आपल्याकडे नॅशनल पार्क इतक्या जवळ आहे, तर हे पाणी स्टोअर करू शकतो आणि इकडे डॅम आपण उभा करू शकतो. बरोबर. दुसरं म्हणजे आपल्याकडे ज्या पाईपलाईन होत्या हां त्या सडलेल्या होत्या. ग्रामपंचायतच्या काळामध्ये हां तेव्हा इथे पाईपलाईन टाकलेल्या होत्या, हां तर ह्या पाईपलाईनचे बदलल्या पाहिजेत. हां असे 4-5 मुद्दे माझे जे होते ना, हां त्या मुद्द्याला घेऊन उपोषण केलं होतं. हां आणि मुद्दे तुमचे मार्गी लागण्यासारखे होते. हां, मार्गी लागू शकले असते. हां आणि त्यावेळेला सुद्धा जसं आता रेन हार्वेस्टिंग हां प्रत्येक सोसायट्यांमध्ये कंपल्सरी केलं आहे, पण ते होत आहे का? हां बरोबर. नाही होत. नाही होत. स्वतः महानगरपालिकेच्या बिल्डिंगमध्ये ते आहे का? हां बऱ्याच ठिकाणी यंत्रणा आहे पण ते होत नाही. नाही होत. दुसरी गोष्ट, त्यावेळेला चौथ्या दिवशी माझा शुगर अगदी डाऊन झाला, कारण मी पाणी पण Diabetes घेतलं चा त्रास नव्हतं होता. आणि अन्न पण घेतलं नव्हतं 4 दिवस. हां जेव्हा शुगर माझा एकदम डाऊन झाला आणि मी बेशुद्ध पडले, हां त्यानंतर मला हॉस्पिटलाइज केलं पोलिसांनी. हां त्याच्यानंतर मग पालिकेला जाग आली. हां मग पालिकेचे अधिकारी हां जे आता शरद नाणेगावकर साहेब आहेत, हां ते स्वतः आणि त्यांचे ज्युनियर्स हां ते हॉस्पिटलमध्ये आले. हां त्यांनी त्यावेळी माझी माफी मागितली की मॅडम, पाण्याच्या मुद्द्यावरती एका महिलेला आमरण उपोषणाला बसायला लागतं, ह्यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट आमच्यासाठी नाही आहे. बरोबर. आणि त्यांनी माफी मागितली आणि त्यानंतर पहिल्यांदा हां आपल्या मीरा भाईंदरमध्ये ज्या सगळ्या पाईपलाईन चेंज झाल्या हां ते त्यानंतर झालं. एका आंदोलनाचा एवढा हे मोठा इफेक्ट. डॉक्युमेंटेड बोलते, कारण हे जेव्हा सुरू होतं त्यावेळेला नाणेगावकर साहेबांनी मला तिकडे बोलवून घेतलं आणि मला सांगितलं की मॅडम, ही आम्ही पाईपलाईन चेंज करतोय. हां आणि त्याच्यानंतर हां आपल्याकडे थोडासा पाण्याचा प्रवाह वाढला. सुरळीत झाला आणि पहिल्यांदा आपल्याकडे स्टेम प्राधिकरण आणि MIDC हां यांची कधीच संयुक्त बैठक झाली नव्हती. हां हे त्यानंतर ही बैठक पार पडली आणि त्यावेळेला त्यांना कळलं की आपल्याकडे मुद्दा खूप मोठा आहे हा. हां ज्या प्रकारे आपल्याकडे डेव्हलपमेंट होतं आहे त्या प्रकारे आपल्याकडे पाणीच नाही आहे. बरोबर. मग त्याच्यानंतर काही अंशी पाण्यामध्ये वाढ झाली. हां आजही सूर्यप्रकल्पाचे पाईपलाईनचं काम चालू आहे आपल्याकडे, हां पण आजही तोच वादा आहे. पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसावं लागेल वाटतं तुम्हाला. 24 तास पाण्याचा आजही मुद्दा आहे, हां पण खरंच 24 तास पाणी येणार आहे का, हां हा विषय आहे. माझं म्हणणं असं आहे की आम्ही तुमच्याकडे 24 तास पाणी मागतच नाही आहे, हां आम्हाला दिवसातून एकदा पाणी द्या तुम्ही, हां एवढा साधा विषय, बरोबर. आणि तो देऊ शकतात. होय, विषय मार्गी लावण्यासारखे आहेत. मार्गी लावण्यासारखं आहे. कसं आहे, डेव्हलपमेंट जेव्हा असतं ना, आमचे राजसाहेब नेहमी बोलतात आपल्याकडे डेव्हलपमेंट प्लॅनच नाही आणि असेल तरी आपण त्याच्यावरती काम करत नाही. आपल्या मीरा भाईंदर शहराचं दुर्दैव असं आहे की आपल्याकडे बिल्डिंग्स आधी उभ्या राहतात, हां रस्ते नंतर बनतात, बरोबर. पाईपलाईन नंतर बनते, सगळं काही नंतर बनतं आणि मग पर्यायाने काय होतं, आपल्या सोसायट्या खाली जातात, रस्ते वरती येतात, कारण ते पाणी नियोजनच नाही आहे. हेच तर हे कसं की मनसेने काय केलं आणि मनसेशी आता कसं आहे, मनसेचे जे कार्यकर्ते आहेत ते एकनिष्ठ राहिले. मनसेकडे तसं बघायला गेलं तर मोठी सत्ता नाही आली की ज्यामध्ये काहीतरी आर्थिक गोष्टी किंवा इतर गोष्टी असतील, तरी कार्यकर्ते सोडून गेले नाहीत. ते कार्यकर्ते कसे अभ्यासू असावेत आणि राजसाहेबांनी तुम्हाला राज्य महिला उपाध्यक्ष एवढ्या मोठ्या पदावर तुम्ही जे काय काम करताय ते का करताय, तर याचं कारण म्हणजे हे तुमच्या सगळ्या बोलण्यातनं ताई आम्हाला समजतंय. एक गोष्ट बोलेन की आमच्या पक्षामध्ये मला अभिमान ह्या गोष्टीचा आहे की प्रत्येक पक्षामध्ये जातीनिहाय विंग्स आहेत. बरोबर. जातीवर्ण, बरोबर बरोबर, हा मोर्चा तो मोर्चा, बरोबर, सगळा मोर्चा. जातीवरून पडलेला आहे किंवा भाषेवरून पडलेला आहे. आपल्या पक्षामध्ये कसं आहे माहिती आहे का, विकासाला घेऊन बरोबर विंग्स आहेत. बरोबर. जसं वाहतूक सेना आहे, बरोबर केबल सेना आहे, बरोबर. म्हणजे विकासाला घेऊन. आता मी ज्या विंगची राज्य उपाध्यक्ष आहे तो विंगचं नाव आहे रस्ते साधन सुविधांनी आस्थापना, बरोबर. इंग्लिशमध्ये रोड्स इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट. बरोबर.
हा इतका महत्त्वाचा सेल आहे, आमचा विंग आहे. त्या विंगची मी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आहे. आणि ताई याबद्दलच माझा पुढचा प्रश्न म्हणजे ह्याबद्दल ते ना खड्ड्यांना श्रद्धांजली वाहणे आणि अक्षरशः राष्ट्रीय पातळीवर या आंदोलनाची दखल घेण्यात आली. ताई तो किस्सा नक्की कसा होता? काय आहे आपल्याकडे जो छत्रपती शिवाजी महाराज मार्ग हां. म्हणजे जुना मीरा भाईंदर रोड, हां. जो मीरा भाईंदरला कनेक्ट करतो आणि महत्त्वाचा रस्ता, हां तो रस्ता आधी पण होता, असं नाही की तो रस्ता नव्हता. हां आधीपासून तो रस्ता आहे. पूर्वी डांबराचाच रस्ता होता तो. खड्डे पडलेले होते, पॅचवर्क होत होतं. हां पण त्यावेळेचे आमच्या माजी आमदार गीता जैन मॅडम, मी नाव मेन्शन करेन, त्यांनी मोठमोठे होर्डिंग्स लावले आपल्या मीरा भाईंदरला की मीरा भाईंदरला मी 22 करोडचा रस्ता मंजूर करून दिला. मंजूर केला आहे हां. आणि त्या रस्त्याचं काम सुरू झालं. हां. ठीक आहे. आता त्या रस्त्याचं काम सुरू झाल्याच्या नंतर तिकडे मेट्रोचं काम चालू झालं. हां मेट्रोचं काम सुरू असताना तिकडे फ्लायओव्हरचं काम सुरू हां झालं. एखाद वेळी. आणि मग झालं काय, ह्या 22 करोडच्या रस्त्याला जागोजागी खड्डे. आज पण तुम्ही बघा, हां जागोजागी खड्डे. म्हणजे 21 मध्ये ते काम चालू झालं आणि 21 मध्येच त्या रस्त्याला खड्डे पडत गेले. बरोबर. मग त्यावेळेला माझा हा प्रश्न होता, हे 22 करोड कोणाचे गेले? हां जे आम्ही टॅक्स भरतो आमचेच आहेत ना. हां आधी पण रस्ता होता, आधीही खड्डे होते, आताही तुम्ही 22 करोड घालवलेत, आताही त्या रस्त्याला पॅचवर्क चालू आहे. मग हे 22 करोड गेले कुठे? आणि यासाठी- जर 22 करोड तुम्ही घालवताय तर तो रस्त्याला खड्डे पडले नाही पाहिजेत. हां आणि तो पण तुम्ही डांबराचा रस्ता बनवताय 22 करोड टाकून. हां त्यामुळे त्या रस्त्याला आम्ही म्हणजे काम सुरू असताना आम्ही त्याला श्रद्धांजली वाहिली. कारण शेवटी काय आहे, जो पैसा तुम्ही घालवताय, आता प्रतापगड आपला, हां प्रतापगड किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांनी 2 वर्षात बांधलेला आहे. बरोबर. आणि आजही तेवढ्याच दिमाखात उभा आहे. तुम्ही बघा तेव्हा जी प्रतापगडची निष्ठा बांधणी. होती, आता कमिशन करूये, हा आजही फरक आहे. इतक्या वर्षांनंतर आजही तो प्रतापगड उभा आहे. आपला 2021 पासूनचा हा रस्ता जो आहे तो अजून बनतोयच आहे. अजूनही त्याला खड्डे, पॅचवर्क आजही तिथे चालू आहेत. आज 2026 सुरू झालं. आणि मुंबई गोवा महामार्ग जो तो तर बनतोय तो 18 वर्ष विश्वविक्रम झाले. करेल. मला वाटतं गिनीज बुक अवॉर्ड मध्ये एक तरी आपली नोंदणी व्हावी म्हणून तो एक नोंदणी होईल की 17-18 वर्ष झाली. सर्वाधिक काळ ज्या एक रस्ता बनवायला सर्वाधिक काळ लागला तो रस्ता म्हणजे मुंबई गोवा महामार्ग. ताई, जेव्हा आपण निवडणूक लढवतो तेव्हा आपल्याला वोट बँक बांधावी लागते. तुम्ही मगाशी बोललात की वेगवेगळे मोर्चे प्रत्येक पक्षाचे आहेत. त्यांचं तर ते बरोबर आहे, कारण ते निवडणूक लढवत आहेत. मग त्यांना प्रत्येक समाजाची, प्रत्येक भागाची सगळी मतं हवी आहेत. म्हणून काही मुद्द्यांकडे दुर्लक्ष केलं जातो किंवा काही मुद्द्यांना वरच्यावर हात लावला जातो किंवा वरिष्ठ मुद्दा मांडतात, मात्र खालचे मात्र जे नेते आहेत ते म्हणतात आमचं असं काही नाही आहे. तर या बाजूनेच मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही बांगलादेशी जे घुसखोर होते त्यांना सळो की पळो करून सोडलं, पोलीस व्हेरिफिकेशन मोहीम राबवली आणि तुमचं काम म्हणजे काय असतं, मुद्द्यावर तुमचं काम असतं आणि प्रत्यक्ष काम असतं, फक्त हवा नसते. ताई, ही पण कोणाची तरी एक वोट बँक होती आणि ही वोट बँक दुखावली. तुम्हाला एकतर ती वोट बँक माझ्याकडनं दुखावेल याची भीती तुम्हाला कधीच नव्हती. याचं कारण म्हणजे तुम्ही एक राजकारणी म्हणून कधीच वावरले नाही. मात्र ते दुसरी भीती जी तुम्हाला असायला पाहिजे ती म्हणजे ही दुसऱ्या कोणाची तरी वोट बँक आहे, ती तुम्ही नष्ट केली तर तुमच्यावर हल्ला देखील होऊ शकतो. ताई, अशी भीती वाटली नाही आणि हा नक्की जो बांगलादेशी घुसखोरांना सळो की पळो करून तुम्ही सोडलं, ती मोहीम तुमची काय होती? मुळात म्हणजे माझे वडील जे होते ना ते चळवळीतला नेता होता. हां आणि चळवळीतली जी माणसं असतात ना ती कधी कुणाला घाबरत नाहीत. हां आणि माझ्या शरीरामध्ये जे, हां माझ्या धमन्यांमध्ये जे रक्त वाहत हां. आहे ते माझ्या वडिलांचं आहे. बरोबर. त्याच्यामध्ये चळवळ जी आहे ना हां ती माझ्या रक्तामध्ये आहे. बरोबर. आणि हा बांगलादेशींचा जो मुद्दा आहे ना, हां मीरा भाईंदरमध्ये मागच्या एका भाषणामध्ये राजसाहेब म्हणाले होते हां की मीरा भाईंदरमध्ये जर पोलिसांना तुम्ही फ्रीडम दिला तर किती पाकिस्तानी आणि किती बांगलादेशी राहतात हे माहिती पडेल. हां आणि सेम हा बांगलादेशांचा मुद्दा असा आहे की बऱ्याच राजकारण्यांनी त्यांना पाळून ठेवलेलं होतं. हां म्हणजे तुम्हाला त्यांचे आधार कार्ड दिसतील इकडचे, हां तुम्हाला त्यांचे सगळे डॉक्युमेंट इकडचे दिसतील, बरोबर. त्यांचे वोटिंग कार्ड दिसतील. बरोबर. उत्तर भारतीयांचा मुद्दा पण तसाच आहे. तसाच आहे. पण बांगलादेशी हे बाहेरच्या बाहेरच्या देशात देशात आहे. बरोबर. आणि बऱ्याच काही ज्या आतंकवादी, दहशतवादी ज्या घटना घडतात हां. त्या अशामुळे घडतात की आपल्याकडे कोण येत आहे, कोण जात आहे ह्याचा आपल्याला थांगपत्ताच नसतो. बरोबर. आणि एकेकाने वस्तीच्या वस्ती आपल्याकडे बसवलेली होती बांगलादेशींची. बरं, त्याच्यामध्ये फक्त बांगलादेशीच होते का? त्याच्यात पाकिस्तानी पण होते. हां
बरोबर. तर 500 लोकांच्या वस्त्या. हां हे तुम्ही तिवारी ललन तिवारी कॉलेज आहे, त्या कॉलेजच्या बॅक रोडला जर तुम्ही बघाल तर त्या बाजूला म्हणजे जिकडे आपली खाडी आहे त्या बाजूने 500 लोकांच्या वस्त्या होत्या, त्या आपण उधळून लावल्या आणि पोलिसांना त्याची दखल घ्यायला लावली. आणि आजही हे व्हेरिफिकेशन आहे ना, हे आपलं सातत्याने चालू असतं. कोण असं आपल्याला सापडला तर आपण त्याला हे म्हणजे जागरूक नागरिक जो असतो ना, म्हणजे आपण फक्त समाजामध्ये राहतो, आपल्या घराच्या बाहेर काय चाललंय आपल्याला काही देणं घेणं नसतं. नंतर मोठा काही इव्हेंट झाल्यानंतर मग असं मग आपल्याला कळतं की अरे हे आपल्या इथे होतं, असं आपल्याला माहितीच नाही. बरोबर. तर असे हे विषय आहेत की मनसे पक्षाला वोट बँकची असं वाटलं नाही की राजसाहेबांना ती कधीच गरज भासली नाही. याचं कारण असं आहे की समाज जो आहे त्या समाजासाठी हितकारक काय आहे. आता समाजामध्ये फक्त मराठीच माणसं राहत नाहीत. समाजामध्ये जेव्हा आपण एक सोसायटीमध्ये राहतो तेव्हा सगळ्या भाषेतली लोक राहतात. बरोबर. आणि इथे आजूबाजूला ज्या गतिविधी चाललेल्या असतात तिकडे आपलं बारकाईने लक्ष असतं. आपल्याला हे नाही वाटलं की बाबा ह्याला मी हाकललं तर आपला हा वोट बँक नाराज होईल. बांगलादेशी कुणाचा वोट बँक कसा असू शकतो हा मुळात प्रश्न आहे. कसा असू शकतो. बरोबर. तर हे राजकारणी आहेत ना, कुठेतरी हे सुद्धा जबाबदार आहेत ह्या गोष्टीला की त्यांना आपलं वोट बँक तयार करायचं आहे, त्यांना कुठेतरी जिंकायचं आहे. आणि ती जिंकायची जी एक राक्षसी हवस जी सुरू झालेली आहे आणि आत्ता पुन्हा इलेक्शन आलेलं आहे त्या माध्यमातून आम्ही बघतोय, तर ह्याला कुठेतरी कंट्रोल बसला पाहिजे. बरोबर. आणि वेगवेगळे मुद्दे तसेच राजकारणात आणले जातात. हो. आणि त्या मुद्द्यांवर राजकारण घडवलं जातं. मीरा भाईंदरचा पाण्याचा प्रश्न सुटेल त्यासाठी माझ्याकडे विजन आहे हे कोण म्हणताना दिसत नाही, त्या फक्त रेश्माताईच म्हणताना दिसतात. बरोबर. आज जेव्हा 2017 नंतर म्हणजे या वर्षी 9 वर्ष पूर्ण होत आहेत आपल्या पालिकेचं इलेक्शन होऊन, पण आजही मी थेट म्हणेन की आजही एकाही नगरसेवककडे हा विषय नसेल की तुम्ही गेल्या 5 वर्षात काय केलं किंवा गेल्या 9 वर्षामध्ये तुम्ही ह्या मीरा भाईंदरसाठी काय केलं. ते काय केलंय दाखवलं ते काय लोक विचारतील ते कुठं गेलं असा एक प्रश्न निर्माण होईल. ताई त्यांनी जर पत्रिका काढली की मी ही कामं केली तर लगेच प्रश्न निर्माण होईल की ही कामं गेली कुठं. जसं तुम्ही तो 22 कोटीचा जो खड्ड्यांचं केलं तसं मग एक वेगळं त्यावर निघेल. करेक्ट. आता तुम्हाला मी चेना गावातला एक आदिवासी पाड्यांचा विषय चालेल जो मुद्दा मी घेतलेला आहे ऑलरेडी. आदिवासी पाडे आहेत तिथे, त्यांच्यासाठी चेना नदीवरून किंवा मुलांना शाळेत ये जा करायला त्यांच्याकडे रस्ता नव्हता. बरोबर. तर त्यांनी त्या रस्त्यासाठी पालिकेचा पाठपुरावा केलेला आणि प्रचंड निधी, करोडोचा निधी मंजूर करून तो रस्ता मंजूर झाला. रस्ता मंजूर झाल्याच्या नंतर तिकडे आपले परिवहन मंत्री आहेत प्रताप सरनाईक साहेब, त्यांचा एक ड्रीम प्रोजेक्ट तिकडे चालू झाला. 50 बंगल्याने एक रिसॉर्ट. 50 बंगल्याने एक रिसॉर्ट. आता तो रस्ता झाला, पालिकेच्या मॅपवरती तो रस्ता झालेला आहे. पण आदिवासी लोक म्हणतात आमचा रस्ता हरवलाय आणि आमचा रस्ता चोरून नेलाय. बरोबर. कारण हा जो रस्ता आहे तो ह्यांच्या प्रोजेक्टकडे वळला. बरोबर. आदिवासी लोक आत्ता पण त्यांना चालायला रस्ता नाही. म्हणजे आमचे नेते जे निवडून येतात ना ते स्वतःच्या प्रोजेक्टसाठी येतात निवडून. आणि राजसाहेबांनी देखील हा मुद्दा खूप मोठ्या प्रमाणात मांडला होता जेव्हा कोकणातल्या जमिनी वगैरे हे आधी काय करतात, जमिनी कुठं कुठले प्रोजेक्ट आपल्याला घेऊन जायचे ते आधी आयडेंटिफाय करतात. यांची लॉंग टर्म निवडून येताना ताई कोकणामधला जर मुद्दा बघितला तर एका मताला 25-25 हजार वाटले गेले त्या निवडणुकीत. आणि ते राजकीय पक्षात त्यांनी एकमेकांविरोधात हे मुद्दे मांडले आणि सगळीकडे एक मताचा रेट कंपल्सरी 10,000 रुपये होताच. आणि तिथला आम्ही जेव्हा ग्राउंडवर काम करतो तेव्हा या गोष्टी इझिली होतात. तुम्ही कुठल्याही कोकणातल्या माणसाला तुम्ही हा प्रश्न विचारू शकता. तिथं पण ताई याच गोष्टी चालतात. जिथे आदिवासी पाड्यामध्ये तुम्ही बोललात ना की या जमिनी आधी घेतल्या जातात, त्यांना माहिती असतं की मला हा प्रोजेक्ट सुरू करायचा आहे, त्या जमिनी कमीमध्ये घ्यायच्या आणि मग तिथं सगळे प्रोजेक्ट करायचे आणि त्यामधले जे पैसे आहेत ते मग कुठच्या तरी बिल्डर्स लॉबीला किंवा त्यांचे जे कोण ज्या त्यांना फायनान्सचा प्रोव्हाइड करतायत. एका मताला जर 25,000 ताई किंवा 10,000, कमीत कमी 10,000, जास्तीत जास्त 25,000, तुम्ही हिशोब लावू शकता की एवढा पैसा नक्की कुठून आला. तर या मुद्द्यांवर राजसाहेब जे सांगतात आणि तोच मुद्दा इथं चेन्नईवर तुम्ही जो बोललात आदिवासींसाठी महत्त्वाचं काय, आता जेव्हा इलेक्शन आले आमच्याकडे मतदान आहे, आत्ता तुम्ही मीरा भाईंदरमध्ये एक उत्सवाचं स्वरूप आलेलं आहे. बरोबर. आता मी निवडणूक आयोगाकडे तक्रारही केलेली आहे कारण घरोघरी म्हणजे प्रत्येक सोसायट्यांमध्ये रोज रात्रीचा डिनर चालू आहे. कोण साड्या वाटतंय, कोण कुकर वाटतंय, कोण पैसे वाटतंय, कोण बचत गटाच्या खात्यांमध्ये लाखो रुपये वाटतंय. बऱ्याच काही गोष्टी आमच्याकडे चालू आहेत. माझा प्रश्न असा आहे
की मीरा भाईंदरमध्ये जे संपूर्ण मीरा भाईंदर तिथे रस्त्यांची कामं अर्धवट झालेली आहेत. बरोबर. एकही रस्ता तुम्ही आतला बघा, बाहेरचा बघा, एकही रस्त्याचं काम पूर्ण झालेलं नाही आहे. बरोबर. तर फक्त रस्ते बनवणं हाच विकास आहे का? बरोबर. पहिला प्रश्न. दुसरं म्हणजे आमच्याकडे भवनांचं भूमिपूजन मोठ्या प्रमाणात झालं. हा वेगवेगळी भवन, भवनं. तो प्रत्येक भाषेचं भवन, हा भवन, तो भवन, फक्त भूमिपूजन झालेलं आहे. आम्ही भवन मागितलेत का तुमच्याकडे? बरोबर. पाणी आणि रस्ते. भवनांमध्ये शेवटी होणार काय? कल्चरल इव्हेंट किंवा लग्न समारंभ. बरोबर. तेच होणार आहे. आज इतक्या भवनांचं उद्घाटन झालेलं आहे, ते आम्ही मागितलेलं नाही. आमच्याकडे महत्त्वाचे मुद्दे, एकतर पाण्याचा जसं मी म्हटलं, दुसरा सगळ्यात महत्त्वाचा विषय जो आहे, आमच्याकडे गरोदर महिलांसाठी मॅटर्निटी हॉस्पिटल सुसज्ज अवस्थेत नाही आहे. बरोबर. आमच्याकडे एकच सरकारी हॉस्पिटल आहे, राजीव गांधी हॉस्पिटल, जिकडे 90 महिन्यापर्यंत महिला जातात, पण जेव्हा डिलेव्हरीची वेळ येते ना, बरोबर, त्यावेळेला हॉस्पिटलमधून सांगितलं जातं की अरे आमच्याकडे एमर्जन्सीमध्ये ही मशीन नाही आहे, किंवा बच्चू क्रिटिकल असेल तर त्याच्यासाठी आमच्याकडे ही मशिनरी नाही आहे. मग जेव्हा लेबर पेनमध्ये महिला असतात त्यावेळेला ॲम्ब्युलन्समधून इथून नायर किंवा वाडियाला हलवलं जातं महिलांना. हा प्रवास जवळचा नाही आहे ना. बरोबर. कधी कधी तर ॲम्ब्युलन्समध्येच महिलांची डिलिव्हरी होते. तर इतकी भयानक परिस्थिती आहे. तर आम्हाला काय हवं आहे? मी स्वतः कितीतरी महिलांना नायरमध्ये, वाडियामध्ये त्यांची सोय केलेली आहे. तर आम्हाला काय हवं आहे? इथल्या महिलांसाठी मॅटर्निटी हॉस्पिटल जिथे सगळ्या मशीन्स अवेलेबल पाहिजेत, जे आम्हाला हवं आहे. आमच्याकडे सरकारी हॉस्पिटलच्या नावाखाली फक्त टेंबा हॉस्पिटल आहे. बरोबर. आता त्या टेंबा हॉस्पिटलमध्ये किती सुसज्ज आहे ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. बरोबर. प्रत्येक गोष्टीला आपल्या इथल्या लोकांना KM किंवा नायर इकडे जावं लागतं. बरोबर. जर तुमच्याकडे इतका पैसा आहे तर तुम्ही ह्या विषयांवरती काम का नाही करत? दुसरं म्हणजे शाळा, जो आमचा 50% पैसा हा डोनेशनमध्ये जातो शाळांच्या. तर आम्हाला हवं आहे सरकारी शाळा, सरकारी चांगले हॉस्पिटल्स, हे सगळं आम्हाला हवं आहे. तुम्ही आम्हाला भवनांचं उद्घाटन दाखवताय, तुम्ही आम्हाला 400-500 रुपये देताय, तुम्ही आम्हाला साड्या वाटताय, तुम्ही आम्हाला कुकर वाटताय, हे वाटले गेलेले आहेत. बरोबर. महिलांचे हजारो महिलांचा तुम्ही मेळावा घेऊन त्याच्यामध्ये पैसे वाटताय. म्हणजे जर एवढा पैसा तुमच्याकडे करोडो रुपये जर वाटले जातात, तर हा उपयोग तुम्ही इकडच्या नागरिकांच्या गरजेसाठी का नाही वापरत? बरोबर. एक्झॅक्टली. जर तुमच्याकडे पैसा, आणि महत्त्वाचा प्रश्न मी म्हणेन, नगरसेवकला पगार किती असतो? बरोबर. त्या इतक्या पगारासाठी आज करोडो रुपये का खर्च करतात? आता नागरिकांनी हा विषय लक्षात घेतला पाहिजे की आम्हाला जेवण आम्ही एकदा खातोय, साड्या आम्ही एकदा घेणार, कुकर पण आपल्या घरात नाही आहे का? अगदी स्लममध्ये राहणाऱ्या व्यक्तीच्या घरात पण एक कुकर तुम्हाला दिसेल. सिंधुदुर्गात आणि लॅपटॉप वगैरे वाटले गेले. त्यावेळी पैसे वाटण्यावर जी मोहिमेवर जेव्हा मध्ये सिंधुदुर्गातल्या जेव्हा आम्ही ग्राउंड लेवलला काही काम केलं, तेव्हा मध्ये पैशांचं निलेश राणे साहेबांनी एक विषय मोठ्या प्रमाणात उचलून धरला आणि ठिकठिकाणी वेगवेगळी माणसं, मग सगळ्याच पक्षाची पैशाचं, मग अशा वेळेला लॅपटॉप वाटले गेले ज्याची किंमत 25,000 रुपये. तुला काय पाहिजे, तुला काय पाहिजे ते सांग, ते डायरेक्ट तुला, म्हणजे फ्लिपकार्ट निवडणुकीचं मनी मॅनेजमेंट करू शकतं. याचं उत्तम उदाहरण सिंधुदुर्ग ठरलं. कारण तुला काय पाहिजे, पैसे पाहिजे तर लय प्रॉब्लेम येतात, चेकिंग मोठ्या प्रमाणात होतं. कोणाकोणाला काय पाहिजे एक लिस्ट तयार करा तुम्ही, तुम्हाला फ्लिपकार्टचा बॉय येईल, तो डिलिव्हरी करेल. आणि हे पैसे सिंधुदुर्गात याची पुन्हा गरज पण पडली नाही, कारण हे पैसे कुठूनही तुम्ही म्हणा, मुंबईवरनं म्हणा, तुम्ही पुण्यावरनं म्हणा, कुठूनही पैसे कोण पण पे करू शकतं. हो. म्हणजे हे मस्त, किती हुशार लोक राजकारणी असू शकतात याचं उत्तम उदाहरण मनी मॅनेजमेंटचं त्या याच्यात आपल्याला पाहायला मिळाल्या. आमच्या मीरा भाईंदरमध्ये आता एक नवीन गोष्ट सुरू झालेली आहे. जेव्हा पण मतदान येतं, आमदारकी झाली, खासदारकी झाली, आता पालिकेचं इलेक्शन, आमच्याकडे नवीन गोष्ट काय सुरू झाली आहे, आमच्याकडे कोणत्या तरी धर्मगुरूंना आणलं जातं आणि मग म्हणजे इतक्या लांबून तिथे लोक येतात, त्यांची राहण्याची सोय नसते, त्यांची खाण्यापिण्याची सोय नसते, प्रचंड प्रमाणात आता इथे चोऱ्या झालेल्या आहेत, लोकांना शौचालयाची सुविधा नाही, आणि लोकांना इतकं इन्व्हेस्ट केलेलं आहे ना, म्हणजे आपली नस पकडलेली आहे नेते लोकांनी. बरोबर. आपली नस पकडलेली आहे की लोकांना काय हवं आहे, तुम्हाला काय हवं आहे, तुम्हाला एखादे बाबाजी आम्ही आणतो, तुम्हाला ते हवं आहे ना, तर आम्ही, म्हणजे मी सांगते, आम्ही बाबाजी आणतो. तुम्हाला काय हवंय, तुम्हाला एंटरटेनमेंट हवंय तर आम्ही ऍक्टर आणतो, आम्ही सिंगर आणतो, आपल्याकडे येत आहेत.
तुम्हाला दुसरं काय हवं आहे ते आम्ही सगळं तुम्हाला देतो. बरोबर. बाकी पुढचे 5 वर्ष आम्ही काय करतो तिकडे तुम्ही लक्ष टाकायचं नाही, तुम्ही डोळे बंद करायचे. ताई, तुम्ही जेवढ्या या सामाजिक गोष्टींबद्दल आणि सामान्य माणसाबद्दल संवेदनशील आहात, त्याच्यापेक्षा जास्त संवेदनशीलता तुमच्यामधली दिसली जेव्हा बर्फी डॉग गेला तेव्हा. ताई, हां. ताई, तो विषय तुमच्याशी खूप संवेदनशील विषय आहे, तरी पण ताई विचारतो, ताई नक्की काय घडलं होतं तेव्हा? कसं आहे ना, आपल्याकडे जे डॉग्स आहेत, कम्युनिटी डॉग म्हणू आपण त्यांना, जे स्ट्रे डॉग आहेत, हां. आपल्या समाजाचा ते पण हिस्सा आहेत, ते आपण कुठेतरी विसरलेलो आहे. बरोबर. कारण कुठलाही प्राणी जसं आपल्याला इथे पृथ्वीवर राहण्याचा अधिकार आहे तसं त्यांना सुद्धा आहे. बरोबर. फक्त त्याचं नियोजन जे पालिकेच्या हातात आहे, पालिका त्याच्यामध्ये लक्ष नाही टाकत. बरोबर. आणि मग अशा वेळेला काय होतं, काही ॲनिमल लवर्स आहेत, हां. ते त्यांना फिडिंग करतात, त्यांना अन्न खाऊ वगैरे घालतात. फक्त पालिकेचं नियोजन नसल्यामुळे त्यांना कुठे जेवू घालायचं हा एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी उभा राहतो. बरोबर ताई. आणि पालिका जेव्हा ह्यांना घेऊन जाते कुठल्या निमित्ताने, त्यावेळेला मग एका विभागाच्या कुत्र्यांना दुसऱ्या विभागात सोडलं जातं, त्याच्यामुळे मग त्यांचा गोंधळ उडतो. हां. मग ते इकडे तिकडे पळत सुटतात. हां. बऱ्याच गोष्टी आहेत ॲनिमल डॉग्सविषयी. आमच्या इकडे हां. म्हणजे जिकडे माझी शाखा आहे क्वीन्स पार्क, हां. तिकडे एक कम्युनिटी डॉग बर्फी नावाचा कुत्रा होता. हां. जन्माला तिकडे झाला, लहानाचा मोठा तिकडे झाला. 4-5 वर्षाचा तो कुत्रा होता. हां. कधीही आत्तापर्यंत कुणाला चावलेला नव्हता. हां. फक्त 4 लोकांना बघून तो भुंकायचा. हां. ती 4 माणसं होती एका हॉटेलमध्ये कामाला असणारे लेबर लोक. हां. एके दिवशी ऑक्टोबर महिन्यामध्ये प्रचंड पाऊस पडत होता. सकाळी 5 वाजता त्या लोकांनी त्याला रॉडने इतकं मारलं बेदम अमानुषपणे, आणि जोपर्यंत त्याचा जीव जात नाही त्याच्या गळ्यावर उभे राहिले. अरे. आणि शेवटी ते बर्फीचा मृत्यू झाला. आता हे सकाळी 5 वाजता झाला. प्रत्यक्षदर्शींनी पाहिलं, म्हणजे गॅरेजवाला असेल किंवा चहाचं दुकान समोर होतं, त्यांनी पाहिलं आणि मला सांगितलं. हां. मग त्यावेळेला पोलिसांना घेऊन मी त्यांना पकडलं वगैरे सगळं झालं. मी जर नसते तर पोलिसांनी सुद्धा ह्या गोष्टीची दखल घेतली नसती. बरोबर ताई. कारण ते म्हणतात आमच्याकडे एवढे विषय आहेत, आता एका कुत्र्याचा विषय कुठे घेणार आम्ही. बरोबर. पाण्यासारखा विषय छोटा वाटतो. हां. पण तो विषय त्यावेळेला घ्यायला लावला. पोलिसांनी FIR केली, सगळं काय झालं, आरोपींना अरेस्ट झाले. अटक झाल्याच्या नंतर आश्चर्य तुम्हाला वाटेल की त्या आरोपींना वाचवण्यासाठी हां. पोलीस विभागातलाच माणूस, हां. पोलीस विभागातलाच माणूस. म्हणजे इतकी भयानक परिस्थिती आहे आपल्याकडे. आता तुम्ही पुढे समजू शकता, कारण यांचे हप्ते ठरलेले असतात. बरोबर. हप्तेखोरीचा विषय इकडे खूप मोठा आहे. हॉटेलांकडे, हॉटेल मालकांकडे यांचं सगळं काय ठरलेलं असतं. त्यांना जेव्हा अरेस्ट झाली ना, त्याच्यानंतर हा मुद्दा पुन्हा पुढे आला हां. की हे कुठून आलेले आहेत, हां. यांचं व्हेरिफिकेशन झालं आहे का, हां. हे प्रत्येक हॉटेलमध्ये जे लेबर आहेत हां. हे कुठून आलेत? कुठून आलेले आहेत, त्यांचं व्हेरीफाय झालं आहे का. हां. पुन्हा हा मुद्दा समोर आला. हां. आणि हे जर एका कुत्र्याबरोबर जर असं वागू शकतात, हां. तर माणसांबरोबर कसं वागतील. बरोबर. कारण अपराधी प्रवृत्ती आहे. बरोबर. मोठ्या प्रमाणात. आणि जर कुत्रा फक्त ते 4च जणांना बघून भुंकतोय तर कुत्र्याला खूप मोठा सेन्स असतो. बरोबर. 100%. मगाशीच मनात विचार आला होता की 4च लोकांना बघून का भुंकतोय. काहीतरी त्याने पाहिलं असेल. बरोबर. आणि कुत्र्याला मारून टाकलं त्यांनी, आणि त्यांना असं वाटलं की अरे कुत्ते को तो मारा है, हमें कोई कुछ नहीं कर सकता. बरोबर. त्या भ्रमात त्यांनी होता आणि त्यांनी गुन्हा पण कबूल केला. त्यांना वाटलंच नाही की पुढे काय होणार आहे. हां. पण त्यानंतर मग 15 दिवस गेले आम्हाला बर्फीची बॉडी शोधायला. हां. त्यानंतर आम्हाला अत्यंत कुजलेल्या अवस्थेत बर्फीचं बॉडी सापडली. मग आम्ही KMच्या पाठीमागे ॲनिमल्स हॉस्पिटल आहे मोठं, तिकडे पोस्टमॉर्टम वगैरे केलं. मग तिकडेच आम्ही अंत्यविधी केला. त्यानिमित्ताने पुन्हा एक मुद्दा मीरा भाईंदर महानगरपालिकेचा आला की ॲनिमल्ससाठी आपल्याला स्मशानभूमी किंवा शवदाहिनी जी इलेक्ट्रिक मशीन आहे ती आपल्याकडे 2 वर्ष झालं बनवून, हां. पण फक्त कोण उद्घाटन करणार ह्या क्रेडिट पायी 2 वर्षापासून ती तशीच बंद अवस्थेत आहे. आणि जेवढे श्वान आपल्याकडे मृत्युमुखी पडतात त्यांना उत्तनला डम्पिंगमध्ये कचऱ्यात फेकलं जातं. आता उत्तनला सुद्धा लोक राहतात, गाववाले राहतात. आता तिकडच्या लोकांची अवस्था काय असेल ते तुम्ही विचार करू शकता. आणि जेव्हा त्यावेळेला मी हा मुद्दा उचलला, त्याच्यानंतर आपल्या नेते लोकांना जाग आली आणि मग नेत्यांनी जाऊन त्याचं उद्घाटन केलं.
म्हणजे हे उद्घाटन करण्यासाठी कोणीतरी हा मुद्दा उचलायलाच पाहिजे त्याशिवाय का? उद्घाटन होत नाही. आणि पालिकेला मेन म्हणजे पालिकेच्या हातामध्ये आहे जो विषय. हां सध्या प्रशासक म्हणून आयुक्तच आहे ना आमचे, हां बरोबर नगरसेवक तर आहे ना. बरोबर मग आयुक्त एखाद्या मंत्र्याची वाट का बघतात ग्रीन सिग्नलची? इथल्या शहराला जी गरज आहे हां ती वेळेत पूर्ण का नाही केली जात? बरोबर. आणि म्हणून मी ह्या इलेक्शनला उभी राहिले. तेच खूप महत्त्वाचा ताई हा तुम्ही मुद्दा मांडला. एक समस्या न सोडवल्यामुळे दुसरी समस्या निर्माण होते, दुसऱ्यामुळे तिसरी समस्या निर्माण होते आणि 3 समस्या निर्माण झाल्या की 3 प्रकारचे उपाय वेगळ्या मार्गाने काढता येतात आणि त्यामुळे 3 लोकांची पोटं भरतात. हां यामुळे या सगळ्या गोष्टी समस्या तशाच ठेवल्या जातात. ताई तुम्ही वेगवेगळी आंदोलनं केली आणि तुमची पॉझिटिव्ह ताई तुम्ही केलेलं काम जर इथले मीरा भाईंदरमधील लोक जर म्हणत असतील, फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव सगळेजण घेतात, छत्रपती शिवाजी महाराज, पण ताई खऱ्या अर्थाने छोट्या छोट्या मुलांपर्यंत महाराजांचं नाव पोचलं ते मनसेच्या शाखेमार्फत. ताई नक्की इथल्या मुलांसाठी तुम्ही जो उपक्रम राबवला सुरुवात कशी झाली त्याबद्दल ताई सांगा आणि हा कसा उपक्रम राबवला जातो? छत्रपती शिवाजी महाराज हां आपल्या देशातलं एवढं मोठं व्यक्तिमत्व आहे हां आणि बाहेरच्या देशामध्ये हां छत्रपती शिवाजी महाराजांवरती शिकवलं जातं. बरोबर पण आपल्या देशामध्ये एक पान पण पूर्ण नाही आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं, की त्यांनी स्वराज्य कसं निर्माण केलं. त्यांच्या प्रत्येक गोष्टी जर आपण इथे आता ब्रिटिशर्स फॉरेनर्स या विषयावरती अभ्यास करतात आणि पुढे चाललेत, पण आपलं दुर्दैव असं आहे की आपल्याला त्यांचं मॅनेजमेंटच नाही आहे. म्हणजे आपल्या नेत्यांना पाहिजे नाही की आपल्या इथला नागरिक, म्हणजे फक्त महाराष्ट्रातलं म्हणा नाही, आपल्या पूर्ण देशातल्या नेते लोकांना पाहिजे नाही की आपला नागरिक हा सुशिक्षित व्हायला पाहिजे. म्हणून महाराजांचा इतिहास कुठेतरी लपवला जातो, बरोबर मुलांपर्यंत तो पोचवलाच जात नाही. बरोबर. त्यामुळे मी आणि माझे जे पदाधिकारी आहेत आणि माझा मुलगा स्वप्नील, आम्ही असं ठरवलं की महाराजांचा विषय जर शाळेत शिकवला जात नाही तर आपण आपल्या इथे जे शाळेतली मुलं आहेत ज्यांना शिकायची इच्छा आहे त्यांच्यापर्यंत हा आपण विषय पोचवायचा. बरोबर. मग आम्ही मुलांमध्ये ती आवड निर्माण केली. बरोबर. आणि आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जी साजरी करतो, खरं तर महाराजांनी जातपात कधी मानली नाही. ठीक आहे, त्यांनी स्वराज्य निर्माण केलं, हिंदवी स्वराज्य. बरोबर. ठीक आहे. तर आम्ही जेव्हा पहिल्यांदा जयंती साजरी केली तेव्हा आमचे जे छत्रपती शिवाजी महाराज आम्ही ज्या मुलाला बनवलेलं तो मुलगा मुस्लिम समाजातला होता. आणि हे एक आम्ही एक्झाम्पल देत होतो की आपण मिळून समाज म्हणून कसं चालू शकतो. आणि त्यानंतर आमच्या या मोहिमेला सुरुवात झाली. तर आम्ही प्रत्येक शनिवारी जेव्हा मुलांना सुट्टी असते, प्रत्येक शनिवारी आपल्या शाखेवर, आपल्या मनसेच्या शाखेवरती आपण मुलांना छत्रपती शिवाजी महाराजांचा लहानपणापासूनचा इतिहास शिकवतो की महाराजांनी बालपण कसं केलं. महाराज म्हणजे शहाजीराजे जेव्हा जेव्हा दुसरीकडे होते त्यावेळेला आपण कसं स्वराज्य निर्माण केलं, जिजाऊंनी कसं केलं, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपण मुलांना शिकवतोय. त्यामुळे मुलांना ती आतुरता निर्माण झाली की अरे महाराजांनी एवढ्या वयामध्ये एवढं केलं. आणि मग मुलं आणखी वाचू लागली, आणखी काय होतं, आणखी काय होतं, ते मॅनेजमेंट कसं होतं, तो गनिमकावा कसा होता, अफजल खानचा वध कसं झाला, म्हणजे औरंगजेबला उत्सुकतेने या विषयावर बोलतात. ही उत्सुकता तुम्ही निर्माण केली. उत्सुकता. आणि त्यामुळे काय झालं, आपली मुलं जे आहेत ना ते महाराज आणि आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांच्याविषयी आपण इतक्या प्रमाणात बोलतो ना, तर मुलांना, आताच्या मुलांना महात्मा ज्योतिबा फुले माहिती नाहीत, सावित्रीबाई फुले कोण आहेत माहिती नाहीत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फक्त घटनेचे शिल्पकार एवढंच माहिती आहे, त्याच्यापुढे त्यांना काही माहितीच नाही. तर आपण शाळेतली मुलं म्हणजे ज्यांचा ब्रेन खूप फ्रेश असतो त्याच्यामध्ये आपण जेवढं टाकू तेवढं ते ऑब्झर्व करत जातात. आणि आम्ही हे सगळे विषय आम्ही त्या मुलांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून भविष्यात मला असं वाटतं की 10 मुलांमधले जर 5 मुलं जरी हा विषय घेऊन पुढे जातील तर समाजाला खूप मोठं बळ मिळेल आणि समाज सुधारेल. महापुरुषांची नावं त्यांना डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा ते डोक्यात घातलं पाहिजे. त्यांच्या नावाने त्यांच्या जयंतीला जे DJ वगैरे वाजवले जातात त्यापेक्षा नाचण्यापेक्षा ते आपण वाचण्यावर जर लक्ष दिलं तर काहीतरी घडेल. तर कोविडमध्ये मनसैनिकांनी जे काम केलं, कुठलीही पॉवर नसताना मात्र मनसैनिक घाबरत नाहीत, त्यांच्यात निडरता हवी होती. लोक घाबरून घरात बसले होते जेव्हा कोविड आला होता तेव्हा. मला काय झालं तर काही लोकांनी तर नगरसेविकांनी पण आपला एरिया हे गेला होता, काही तर लोक दुसरीकडे स्थलांतरित झाले होते. आमच्या गावात तेव्हा भरपूर गर्दी होती.
तुम्ही कारण लोक इथं कोविड आला म्हणून गावांमध्ये जाऊन थांबले, तिथल्या हॉटेल्समध्ये जाऊन थांबले. ताई, तुम्ही जे कोविडच्या काळात काम घेतलं त्याची मीरा भाईंदरमध्ये आज देखील लोक दखल घेतात. ताई, त्या काळात कसे दिवस होते कोविडमधले? कोविडच्या आधीचं मी सांगेन, माझ्या आईचा संघर्ष, हां जो इतका संघर्ष करून एक जिद्द, एक स्वाभिमान, अभिमान जो आम्हाला शिकवला. आणि त्यानंतर 2021मध्ये हां माझी आई अचानक आजारी पडली, म्हणजे ताप यायला लागला. जेव्हा आम्ही इथे भक्तिवेदांमध्ये चेकअप करवलं तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की शेवटची स्टेप आहे कॅन्सरची. अरे मग ते 1 दिवस पण असेल, म्हणजे अचानक हे सगळ्या गोष्टी घडल्या. आता आमच्यासाठी माझ्या आईच जे पण काय आहे, लहानपणापासून, कारण अवघ्या 2 वर्षाचे असताना. आणि अवघ्या म्हणजे इकडे आणल्याच्या नंतर 15 दिवसात आईची डेथ झाली माझ्या. ती डेथ झाल्याच्या नंतर 2019मध्ये, तेव्हा त्या 15 दिवसामध्ये जेव्हा माझी आई हॉस्पिटलाइज्ड होती, असं नव्हतं की मी पैसा खर्च करू शकत नव्हते. मी पैसा, मला माहिती होतं की आयुष्यच नाही उरलेलं आहे, तरी पण आपलं मन वेडं असतं. पैसा भरपूर खर्च करत होते. पण तिथे मला काही गोष्टी जाणवल्या हॉस्पिटलमध्ये, की आपल्याकडे पैसा जरी असेल ना तरी हॉस्पिटल एक अशी गोष्ट आहे ना जिथे प्रत्येकाला कोणाची ना कोणाची गरज लागते. बरोबर. प्रत्येक माणसाला. आणि ही मी जवळून अनुभवलेली गोष्ट आहे. जेव्हा माझी आई ॲडमिट होती, मी स्वतः देवाकडे रोज प्रार्थना करायची की आज तो शेवटचा दिवस असू दे. म्हणजे मी माझ्या आईसाठी मुक्तीची प्रार्थना करत होते की आज बघवत नाही मला, आज तो शेवटचा दिवस. म्हणजे खूप कठीण प्रसंग असतो हा. आणि त्यानंतर 19मध्ये माझ्या आईची डेथ झाली नोव्हेंबर महिन्यामध्ये. आणि त्यानंतर लगेच 2020मध्ये मार्चमध्ये कोविडचा लॉकडाऊन झाला. बरोबर. हा लॉकडाऊन जेव्हा झाला ना तेव्हा पहिली लाट जेव्हा होती, 100% लॉकडाऊन होतं, कोणी घराच्या बाहेर नाही. सुरुवातीचे काही दिवस, 15-1 दिवस मी घरामध्ये राहिले. पण मला ते बेचैन होत होतं की लोक म्हणजे असे कोविडच्या त्या कपड्यांमध्ये नर्सेस, वॉर्ड बॉय वगैरे सगळे येतात. कोणाला ताप आला तर ते पूर्ण घेऊन जातात, पूर्ण घर, तो एरिया पूर्ण घेऊन जातो. त्यांना क्वारंटाईन करतात 14-14, 15-15 दिवस. आणि हे जेव्हा मी बघत होते त्यावेळेला मी अस्वस्थ झाले की नक्की काय प्रकार चालू आहे हा. बरोबर. कारण आपल्याकडे कॅन्सर एवढा मोठा आजार मला नाही वाटत कोणता आहे. बरोबर. ज्याच्यामध्ये आत्ता पण माणूस जगू शकत नाही. जरी बरा झाला तरी पुन्हा पुढच्या 5 वर्षात पुन्हा तो येतो. बरोबर. ह्या कॅन्सरसारख्या आजाराला आपण घाबरलो नाही. टीबी सारखा संसर्गजन्य रोग दुसरा कुठलाच नाही. बरोबर. म्हणजे आपण बोललो तरी वाढतो, हात मिळवला तरी वाढतो. बरोबर. टीबी एवढा संसर्गजन्य आजार दुसरा कोणताच नाही. मग कोविडला आपण एवढे का घाबरलोय? बरोबर. हा तुमच्यावरून विचार आला. आणि मग त्याच्यानंतर मी घरातून बाहेर पडले जेव्हा मला हे लक्षात यायला लागलं की लोकांची डेथ बॉडीसुद्धा परिवाराला दिली जात नव्हती त्यावेळेला. बरोबर. आणि रेमडेसिवीर इंजेक्शनचा जो काळाबाजार चालला होता मोठ्या प्रमाणात, जर एखाद्या पेशंटला 2ची गरज आहे तर डॉक्टर सांगायचे 4-5 आणून ठेवा तुम्ही. आणि एक इंजेक्शन सुरुवातीला 70-75 हजाराला विकलं गेलं, नंतरच्या काळात 30-35 हजाराला विकलं गेलं. या विषयावरती मी बऱ्याच मोठ्या प्रमाणात काम केलं आहे. म्हणजे लोकांना इंजेक्शन कमी दरामध्ये उपलब्ध करून देण्यापासून ते डेथ बॉडी हॉस्पिटलमध्ये जाऊन, म्हणजे मी 100% जेव्हा लॉकडाऊन होतं तेव्हाची गोष्ट करते. मी तेव्हा एकमेव महिला घराच्या बाहेर होते. हॉस्पिटलमध्ये जाऊन त्या पेशंटला बघणं, डेथ बॉडी बाहेर काढणं, व्हेंटिलेटर नाही, व्हेंटिलेटर नसेल तर ते उपलब्ध करून देणं, बेड मिळत नव्हते ते बेड उपलब्ध करून देणं. म्हणजे बऱ्याच अशा गोष्टी त्यावेळेला मी केल्या. तेव्हा मला जाणवलं की ह्या जेव्हा कोविडच्या काळात ज्या गोष्टी घडल्या, बऱ्याचदा असं झालं की 2ची गरज आहे, डॉक्टर 4-5 सांगत होते. आणि एखाद्या माणसाची जर इम्युनिटी स्ट्रॉंग आहे त्या माणसाला 4 ते 5 इंजेक्शनची गरजच नव्हती. बरोबर. बरेच डेथ तुम्ही जर रेकॉर्ड जर बघाल, कोविडने कमी डेथ झालेले हार्ट अटॅकने जास्त झाले. बरोबर. घाबरून आणि इतरांनी काळजी न घेतल्यामुळे त्याच्यापेक्षा जास्त डेथ झाले. सेकंड लाट जेव्हा आली कोविडची त्यावेळेला
30 ते 45 वयाच्या मधल्या लोकांची जास्त डेथ झाली. बरोबर. तुम्ही रेशो काढा. हां त्यावेळेला कसं होतं, हॉस्पिटलमध्ये त्यांची रुग्णांची सेवा करायला त्यांच्या घरातलीच लोक होती. हां मग हा कसा काय फरक? 2020मध्ये जेव्हा लॉकडाऊन झाला त्यावेळेला कोणीही आजूबाजूला नव्हतं, पेशंट एकटा होता, सगळे एकदम सूट घालून जात होते. आणि जेव्हा सेकंड वेळेला कोविड आला त्यावेळेला त्यांच्या परिवारातलीच लोक त्यांची सेवा करतात. हां आणि तिसऱ्यांदा जेव्हा लॉकडाऊन होण्याचा प्रश्न आला त्यावेळेला लॉकडाऊन झाला नाही, लोक लोकांनी बोलली आम्ही मानलं. आहे त्याच्यात मॅनेज करू, काय होणार. आणि हे कोविडमध्ये ना, कोविड आपणच गेला त्यानंतर. मी माझ्या याच्या वेळेला स्वतःला एक वचन दिलेलं होतं हां की बाकी कुठल्या ठिकाणी जरी मी नाही पोचले, हां हॉस्पिटलमध्ये जिकडे माझी गरज तिकडे मी पोचणार. हां ते लोकांचे बिल कमी करण्याचं असेल हां किंवा कोणाला मोरल सपोर्टचं असेल, हां कुठलाही विषय असेल, हां तिथं तुम्ही जिकडे माझी गरज तिकडे मी पोचणार. आणि मी पोचले, आजही पोचते. कारण तो हां खूप ताई तुमच्याशी बोलायचं आणखी. आणि आता मला आपले सामाजिक न्यायमंत्री हां रामदास आठवले साहेब, केंद्रीय मंत्री, हां त्यांच्याकडनं मला कोविड योद्धा म्हणून पुरस्कार भेटला. पुरस्कार मिळालेला आहे. हां कोविडच्या काळात तुम्ही केलेलं काम बघून. ताई एवढं सगळं तुम्ही काम केलं. मला एक मनात माझ्या पहिल्यापासून एक प्रश्न आहे, मला तो विचारता आला नाही, मी आता डायरेक्ट तो विचारतो. ताई मनसे म्हणा किंवा शिवसैनिक म्हणा, बाळासाहेबांनी जे घडवले, राजसाहेब उद्धवसाहेब, आणि त्यांच्या नेतृत्वात त्यांच्या विचारांनी जे प्रेरित झाले, बघायला गेलं ना तर मनसेच्या कार्यकर्त्यांवर भरपूर केसेस असतात. ताई तुम्ही एवढं सगळं काम केलं तर असा एखादा प्रसंग ज्यामुळे असंच कायदेशीर बाबी निर्माण झाल्या, केसेस वगैरे झाल्या? सन्माननीय राजसाहेब, त्यांची काम करण्याची पद्धत थोडी वेगळी आहे. हां म्हणजे ते आम्हाला नेहमी सांगतात हां की ज्या खुर्चीत एखादा अधिकारी बसतो ना, हां तो खूप कष्टाने, खूप अभ्यास करून तिथपर्यंत गेलेला असतो. बरोबर त्यामुळे त्या खुर्चीचा मान पहिला राखला गेला पाहिजे. बरोबर. आता त्या खुर्चीचा मान आपण राखतो, हां एकदा राखला, दोनदा राखला, तीनदा राखलं. पण तो अधिकारीच त्या खुर्चीची किंमत जेव्हा समजत नाही, मग त्यावेळेला आम्हाला अग्रेसिव्ह व्हायला लागतं. मग दिसतं ना, काय दिसतं की मनसेची लोक हां कायदा हातात घेतात, कायदा हातात गोड शब्दात. खरं तर ज्या संवैधानिक पदावरती जो अधिकारी बसतो, जी शपथ घेऊन, त्या अधिकाऱ्याने सुद्धा त्याच्या अधिकारामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या केल्या पाहिजेत. आणि आमची पद्धत हीच आहे की आम्ही पहिला त्या खुर्चीचा मान राखतो, निवेदन देतो, मान राखतो, चांगल्या शब्दात सांगतो त्याला. हां, अतिशय चांगल्या शब्दात. पण जर तो अधिकारी ती भाषाच जर समजत नसेल तर करायचं काय? मग नाही इलाज. आणि सर्वसामान्य लोकांना तुम्ही पालिका बघा किंवा कुठलंही डिपार्टमेंट घ्या, सर्वसामान्य माणसाला कोणीही विचारत नाही. बरोबर. आणि मनसे जरी सत्तेत नसेल तरी कामं आपण करतात, अधिकारी करतात. ते फक्त एवढंच आहे, या माध्यमातून सांगेन की सत्तेच्या बाहेर असल्यामुळे कामं होतात, पण आम्हाला संघर्ष करावा लागतो. संघर्ष करून कामं होतात. संघर्ष करावा लागतो. हॉस्पिटलमध्ये शुगर डाऊन होऊन आमरण उपोषण करून हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर समजतं की सॉरी, हां, नंतर कळतं. हा छोटा प्रश्न पण आम्हाला हे झाला नाही. करेक्ट. आणि सामान्य माणसांची बऱ्याच कसं आहे, भारतामध्ये जीव गेल्याशिवाय एखाद्या मुद्द्याला न्याय मिळत नाही, त्यासाठी कोणीतरी जावं लागतं. हो. दुसरी गोष्ट अशी की तुम्ही केसेसचा जेव्हा उल्लेख केला, केसेस माझ्यावरती सुद्धा केस आहे. हां काय संदर्भात ताई? संदर्भ असा आहे की छत्रपती शिवाजी महाराज, हां आपलं अस्तित्वच आहे, तुमचं आमचं सगळ्यांचं. महाराजांमुळे आपण होत. महाराज जर नसते तर छत्रपती- देवळात देव राहिला नसता, Correct. आपण राहणं लांब राहिलं. आज आपण जे देवपूजा करतो ते कोणामुळे करतो? महाराज किंवा आज आपण जे मोकळा श्वास घेतो, म्हणजे पहिलं स्वातंत्र्य ज्यांनी कोणी दाखवलं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. मग या देशामध्ये राहणारा कुठल्याही जाती धर्माचा पंथाचा असो, जे आपण मोकळा श्वास घेतो तो आपल्या छत्रपतींमुळे. हे खरं तर सगळ्यांना समजलं पाहिजे. विषय होता शिवजयंतीचा 2022मध्ये. 2022मध्ये शिवजयंतीचा त्या एक सोसायटी आपल्या कनेकियामध्ये, त्या सोसायटीच्या एका सेक्रेटरीने
आपल्या महाराजांचा जाणता राजाचा झेंडा त्या गेटवरती लावलेला होता. हां आता तो गेटवरती जो झेंडा, एक लेडीज महिला राहते त्या सोसायटीमध्ये, हां तिने तो झेंडा बघितला. हां आता महाराजांचा जाणता राजाचा जो झेंडा असतो तो महाराजांचा फेस असतो त्याच्यावरती अर्धा, होय आणि भगवा झेंडा असतो. हे सगळ्यांना माहिती आहे की हा फेस कोणाचा आहे. हां पण त्या महिलेने मग ते CCTV मध्ये त्यांच्या कॅप्चर झालं. तिने तो झेंडा काढला, त्या झेंड्याला जमिनीवरती फरफटवला, किसी शिवाजी को यहाँ पे जगह नहीं है, हां आणि काही अपशब्द काढले वगैरे, आणि हे सगळं माझ्यापर्यंत आलं. आता महिला आहे म्हटल्यावरती सगळ्यांनी माझ्याकडेच तो विषय आणला हां की ताई, या विषयात तुम्ही काहीतरी केलं पाहिजे. नाही, जिथं संघर्ष असला असता ते तुमच्याकडेच विषय आला असता. हां महिला आहे म्हणून तुमच्याकडे नाही आला. तर मग काही पुढे मग पुढे आम्ही तिकडे पोचलो. म्हणजे बरेच शिवभक्त होते तिकडे. हां तिकडे पोचल्याच्या नंतर आमचं पहिलं काम होतं की त्या महिलेला, बाबा तू खाली ये, आमच्याशी बोल हां की हे का केलं आहे. हां ती महिला काही खाली यायला तयार नाही. जरा कसं असतं माहिती आहे का, आपल्याकडे इंग्लिश बोलणं म्हणजे खूप सुशिक्षित असल्याचं एक प्रमाण आहे. हां मुळात इंग्लिश ही भाषा आहे. भाषा आहे. जशी इंग्लिशचा मराठी संस्कार भाषा नाहीये. आहे, हिंदी भाषा आहे किंवा कुठलीही भाषा, तशी इंग्लिश एक भाषा आहे. इंग्लिशचा आणि सुशिक्षितपणाचा मला नाही वाटत काय काहीच संबंध संबंध नाही. आहे. दूरदूरपर्यंत काही इंग्लिश संबंध बोलणारे सुद्धा अडाणी आहेत. बरोबर. तर हा समज जरा काही मंडळींच्या डोक्यामध्ये खूप फिट बसलेला आहे की आम्ही इंग्लिश आम्ही बोलतो. हाय सोसायटी माणूस. हां. तर याचा अर्थ असा नाही की आम्हाला इंग्लिश समजत नाही किंवा आम्ही इंग्लिश बोलत नाही, पण इंग्लिश म्हणजे सुशिक्षितपणा. हां तर असा समज त्या महिलेच्या डोक्यात होता. हां तिचं नाव पण मी घेईन, लवलीना. हां लव लीना. लवलीना नाव तिचं. हां लव आणि लीना. लवलीना गोसालिया नाव तिचं. हां ती कॅथलिक आहे. हां तिचे हजबंड गोसाली आहेत. हां मुळात हा विषयच कोणाला माहिती नाही की जीसस जे आहेत हां ते कुठून बिलॉंग करतात. हां त्यांची स्वतःची पण भाषा इंग्लिश नाही आहे. बरोबर. जर शिकलेले असते तर त्यांना हे माहिती असतं, पण बऱ्याच जणांना असं वाटतं की अरे मला इंग्लिश येतं बोलता, हां मी खूप शहाणा. हां आणि हा समज काहीसा त्या महिलेच्या डोक्यात होता. हां आणि मग तिकडे गेलो. मग तिचं तेच तर, किसी शिवाजी को यहाँ पे जगह नाही. अरे तू राहते कुठे? हां पुन्हा हा महाराष्ट्र अख्खा शिवाजी महाराजांचं त्या महाराजांचा आहे. आणि हा देश पण. हा देश अटकेपार झेंडा लावला आपण. अटक कुठे आला? अटकेपार म्हणजे ते अर्थच माहिती नाही. किती जणांना असं होतं की ते अटक करतात ना, ते हां हे माहितीच नाही की अटकेपार झेंडा म्हणजे काय. अटक किल्ला पाकिस्तानामध्ये आहे आणि तिथपर्यंत आपलं स्वराज्य होतं. नंतर डिमार्केशन झालं, नंतर मग ते आपले स्टेट डिवाईड झाले. इतिहास कोण वाचत नाही. आणि मग त्यावेळेला पर्यायाने काय झालं, त्या महिलेला मग ती आपली जी मनसेची भाषा असते त्या भाषेमध्ये तिला समजावायला लागलं. नंतर तिने पोलीस स्टेशनला येऊन माफी वगैरे मागितली, पण त्या संदर्भात मग माझ्यावरती एक केस झाली. हां कारण कसं आहे की महाराजांसाठी जर कोण अपशब्द काढणार तर ते आपण महाराजांसाठी आपण केस सहन अंगावर करू घेतलं. शकणार यासारखं नाही. सुदैव नाही. महाराजांसाठी जर आपण एखादी केस आपल्या अंगावर जर आली असेल तर याच्यापेक्षा मोठं भाग्य नाही. भाग्य नाही. आणि त्यावेळेला मी म्हटलं होतं की ही एक काय, अशा 1000 केसेस जरी माझ्यावरती झाल्या महाराजांसाठी, हां तर मला त्याच्यामध्ये कुठलाही कमीपणा नाही. महाराजांसाठी अपशब्द काढताना याच्या पुढे कोणीही विचार करायचा. बरोबर. आणि ती भीती निर्माण झाली. भीती निर्माण नाहीतर चालतंय म्हटलं की ताई सगळं काही चालू लागतं. म्हणजे आपल्याकडे काशीमीराला, हां याच्यावरती मागे एक व्हिडिओ पण मी टाकलेला. काशीमीराला महाराजांचा पुतळा आहे, स्मारक आहे. हां आता बऱ्याच जणांना काय सवय लागलेली माहिती आहे का, हां अरे शिवाजी के पुतले से लेफ्ट लेना रिक्षा वाले को, हां शिवाजी के छत्रपती पुतले शिवाजी से. महाराज नाही. मला हे म्हणायचं, छत्रपती हे नाव आहे त्यांच्या पुढे. हां होय. शिवाजी के पुतले म्हणजे शिवाजी तुमच्या घरातला नाहीये, राजा इकडचा. राजांचा राजा म्हणजे छत्रपती. बरोबर. ते फक्त राजे नव्हते, होय. राजांचा राजा होता, म्हणून ते छत्रपती होते. तर छत्रपती शिवाजी महाराज आपण असं बोलू शकतो. हां ते बोला की, मग हां प्रॉब्लेम कुठे येतो? ते बोला ना. शिवाजी के पुतले से लेफ्ट और राईट याचा अर्थ काय होतो? मग आपल्यासारख्या माणसाला राग येतो ना. आदरपूर्वक आदर महाराजांच्या पुतळ्याकडनं घ्या. तुम्हाला कमी शब्दात बोलायचं. महाराजांच्या पुतळ्याकडनं घ्या तुम्ही, राईट किंवा लेफ्ट, म्हणजे हे प्रत्येकाच्या जिभेवरती झालेलं आहे. तर माझं म्हणणं म्हणजे आताही तुमच्या पॉडकास्टच्या निमित्ताने हात जोडून विनंती आहे की छत्रपती शिवाजी महाराज ते ह्या
धर्तीवरती जन्माला आले ह्याच्यापेक्षा मोठं भाग्य नाही आपलं आणि त्या कोणाचं. धर्तीवर पण आपण जन्माला आलो. आणि त्यांनी खूप केलेलं आहे. त्यांच्या अख्ख्या परिवाराचा संघर्ष आहे. जेव्हा स्वराज आपल्या संभाजी महाराजांवरती आता छावा मूवी आला, त्याच्यानंतर बऱ्याच जणांना संघर्ष कळला आहे. त्या संपूर्ण कुटुंबाने आपल्याला खूप काय दिलेलं आहे. त्यांच्या एवढं योगदान आपलं नाही आहे. त्यामुळे जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये येता तर आमच्या राजाची इज्जत करा. आम्हाला नाही आवडणार की आमच्या महाराजांचं जे अख्खं अस्तित्व पणाला लागलं आहे ह्या स्वराज्यासाठी, ह्या स्वतंत्रतेसाठी, त्यांच्यासाठी तुम्ही एकेरी उल्लेख करणं. त्यामुळे हात जोडून नम्र विनंती. आपल्या आई वडिलांना कोण जरा जरी काय बोललं तर आपल्याला सहन होईल का? एवढा छोटासा जरी विचार केला. मला तेच म्हणायचं की महाराजांच्या पुतळ्याच्या इथून तुम्ही बोलू शकता. शिवाजी के पुतळे से मग ते थोडंसं असं वाटतं की अरे अपमानास्पद बोललं. असं मग ह्याच्यातून वाद होतात. आणि यामुळेच हा सगळा विषय निर्माण होतो. ताई, एवढं सगळं काम करत असताना हे तुम्ही सगळं छान काम केलं. काही कटू प्रसंग देखील ती लिहित असते. हे राजकारण वगैरे सगळं सोडून आपण इथनं निघून जावं असं कधी वाटलं का तुम्हाला? बऱ्याचदा असे अपडाऊन येतात राजकारणामध्ये. बऱ्याच वेळा असं होतं. कारण आपण अशा लेवलला काम करत असतो. बऱ्याच वेळा असं वाटतं की आता इथून पुढे काय करावं. पण माझ्या आईचा संघर्ष आहे ना, तो मला कायम प्रेरणा देतो. कारण माझ्या आईला कोणाचाही सपोर्ट नव्हता. जेव्हा माझे वडील ऑफ झाले तेव्हा आम्ही खूप लहान होतो. आणि कोणाचाही सपोर्ट नसताना त्या बाईने म्हणजे इतका संघर्ष केला. पण कधीही आम्हाला म्हणजे असं वाटलं नाही की आज माझे वडील असते तर आम्हाला ही गोष्ट मिळाली असती. तिने स्वतः खूप म्हणजे कधी ती जेवली नाही. आणि वडील तुमच्यामध्ये उतरवले आहे. वडील आज लोक म्हणतात की तुम्ही मगाशी बोलल्याप्रमाणे की वडिलांची प्रतिमा तुमच्यामध्ये दिसते. माझ्या चेंबूरची माणसं जे आहेत आजही, त्या सगळ्यांचं म्हणणं हे आहे की अगदी आपल्या वडिलांच्या पावलावरती पाऊल आहे. ते वडील तुमच्यामध्ये उतरवण्याचं काम आईने केलं. तर तो संघर्ष मला मी जेव्हा बघते ना, त्या माझ्या आईने कधीही कुठे हार नाही मानली. बरोबर. आणि तिचं एक ध्येय होतं की मी ह्या वळणावरती इथपर्यंत पोचली पाहिजे. बरोबर. आज ती नाही आहे पण तिथपर्यंत पोचणार मी. त्याच्यामुळे मी असं वाटतं मला कधी कधी, पण मी संघर्ष कधी त्याची आईची एकच शिकवण होती की संघर्ष थोडा. संघर्ष. तर हे सगळं काम करत असताना ताई संघर्ष तुम्ही सोडला नाही. ताई, असा एखादा भावनिक क्षण किंवा आनंदाचा क्षण ज्यामुळे तुम्हाला वाटतं की म्हणून मी इथं आहे, असा एखादा क्षण सांगा ताई. असे बरेच क्षण आहेत. मुळात म्हणजे माझे जे पती आहेत त्यांचा मला इतका मोठा सपोर्ट आहे. आता परवाचीच गोष्ट सांगेन. 30 तारखेला जेव्हा मी नॉमिनेशन फॉर्म भरायला जेव्हा मी घरातून निघणार होते, ऑब्व्हियसली मला माझ्या आईची आठवण आली की आज ती असायला हवी होती. पण जेव्हा मी घरातून बाहेर निघणार होते, माझ्या घरामध्ये सगळ्यात पहिलं ऑप्शन जे कोणी केलं असेल, माझा मुलगा, माझे पती, ह्यांनी सगळ्यात आधी माझं ऑप्शन केलं. म्हणजे ही मुवमेंट आहे ना, मी कधी म्हणजे शब्दात सांगू शकत नाही तुम्ही ही गोष्ट. त्यांचं म्हणणं असं, माझी सून आहे मुलाची, पण तिला नंतर सांगितलं की तू नंतर करायचं, पहिलं आम्ही करणार. तर माझ्या बहिणीचा एक मुलगा पण माझ्याकडे आहे. तर ह्या पुरुषांनी मिळून माझं पहिलं ऑप्शन केलं. आणि स्वप्नीलजी तुमच्याकडे जे राबतायत ग्राउंड लेवलला प्रचंड म्हणजे माझा मुलगा जो आहे ना, मला राजकारणामध्ये कधी एकटा असल्याची जाणीव झाली नाही. ती मुलामुळे. आणि कायम तो माझ्यासोबत आहे सगळीकडे. बरोबर. त्यामुळे मला कधी हे टेन्शन आलं नाही की मला कुठे जायचं आहे. कधी कधी काय होतं, आपल्या घरातली व्यक्तींना असं वाटतं की राजकारणातली माणसं सगळीच चांगली नाही आहेत. बरोबर. महिलांच्या बाबतीत स्पेशली. पण मला तसं कधी वेळ आली नाही. कारण माझा मुलगा हा राजकारणामध्ये कायम माझ्यासोबत आहे, कायम. आणि मला असं वाटतं की महिलांनासुद्धा ह्या उद्देशाने मी सांगेन की जेव्हा आपण आपली दिशा ठरवतो ना, की आपल्याला कुठल्या दिशेने जायचं आहे. बघा, खडतर प्रवास असतो. जेव्हा आपण एक स्वाभिमान घेऊन चालतो ना, खडतर प्रवास असतो. पण ती इज्जत आणि तो स्वाभिमान आपण जर आपल्या जागेवरती ठेवून जर चाललो तर आपण नक्कीच तिथपर्यंत पोचतो आणि जगाला दखल घ्यायला भाग पाडतो. त्यामुळे महिलांनी घरातून बाहेर पडावं आणि अत्यंत स्वाभिमानाने पुढे जावं.
आणि उद्या तुम्ही नगरसेविका म्हणून निवडून आलात तर तुम्ही तिथं आता कसं होतं म्हणजे नगरसेविका म्हणून जेव्हा निवडून येतात तेव्हा त्या निवडून येत नसतात. मला निवडणूक लढायची असते, आरक्षित जागा झाली म्हणून मी बायकोला उभा करतो, अशी परिस्थिती नगरसेविकांची असते. तरी मुलाखतीच्या मी शेवटाकडे आलो आहे, पण माझ्या मनात एक राहून राहून प्रश्न निर्माण झाला आहे. आता आपण बघतोय बंड मोठ्या प्रमाणात होत आहेत, सगळीकडे बंड चालू आहेत. मला तिकीट भेटणार, पक्षांनी तर शेवटच्या क्षणाला AB फॉर्म वाटले प्रत्येक पक्षाने, कारण प्रत्येक पक्षाला भीती असते दोनपैकी एकाला कोणाला तरी आपण तिकीट देणार, दुसरा बंड करणार, त्याला परत समजवणार. यामध्ये खूप लोकांनी बंड केले. तुमचं जर काही बघायचं झालं तर तुमचं राजकारणात तर तुम्ही एवढी वर्ष समाजकारणात एवढी वर्ष आहातच, या निवडणुकीची तयारी स्वप्नीलजींच्या माध्यमातून आम्ही बघतोय की हा पॉडकास्ट पण त्यांनी 2 महिन्यापूर्वी ठरवला होता. ताई आपलं तिकीट फिक्सच आहे की आपल्याला तिकीट मिळणारच आहे. या तिकीट वाटपाचा नक्की तुमचा कसा काय मनसेचा विषय आणि तुमच्या तिकिटाचा विषय कसा आहे हे जरा आम्हाला ऐकायचं आहे. आणि एवढा कॉन्फिडन्स कुठून आला की मला तिकीट देणारच बाबा? खरं तर आपण जेव्हा काम करतो समाजामध्ये, कुठलीही आशा अपेक्षा न ठेवता फक्त समाजासाठी आपण झोकून देतो. आणि आम्ही बाळासाहेब ठाकरे, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना आम्ही खूप प्रेरित आहोत. बरोबर. इलेक्शन्स येत असतात जात असतात, तिकीट मिळणारच असं काही ठरलेलं नव्हतं, पण संधी मिळाली तर मी जोरात लढेन आणि आधीपासून तयारी करेन. आणि ती तयारी पहिल्यापासून होती. आणि नाही मिळाली तर परत पक्षाचं काम करू, ते काम चालूच आहे आपलं आणि चालू राहणारच. पण मला माझ्या कामावरती विश्वास होता आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचं जर तुम्ही बघाल तर जे काम करतात त्यांना संधी ते देतात. आणि मला त्या गोष्टीवरती विश्वास होता की ही संधी मला नक्की मिळेल. आणि राजसाहेबांनी जेवढ्या लोकांना संधी दिली ते खऱ्या अर्थाने प्रकाशयुतात राजसाहेबांनी आणलं. आणि त्याच्यानंतर त्यांच्या मनात काही गोष्टी निर्माण झाल्या आणि ते गेले, तरी देखील काही राहिले. राजसाहेब नवीन लोकांना तयार करतात आणि नवीन टीम खऱ्या अर्थाने तयार करण्याचं काम राजसाहेब करतात. त्यामुळे त्याच्या अँगलने म्हणजे विचार तुम्ही कॉन्फिडेंट पूर्ण होता. तयारी आपली सुरूच होती. तयारी सुरूच होती. कारण असं नाही की आता इलेक्शन लागलेत आणि आता आम्ही घराच्या बाहेर पडलोय. बरोबर. असं नाहीये. चेहरा ओळखीचा आहे. आम्ही सातत्याने ग्राउंड लेवलवरती आपलं काम चालू आहे. घराघरामध्ये लोकांचं काम करतो आम्ही. बरोबर. आमच्याकडे पाण्याचा जो मुद्दा मी म्हणते ना, घरात पाणी आणि आमच्या घराच्या आत पाणी, म्हणजे आमच्या नळात पाणी तर येत नाही पण आमच्या घराच्या आत पाणी येतं. बरोबर. आमच्याकडे काही विभाग असे आहेत जसं रामदेव पार्क आहे, रामनगर आहे, क्वीन्स पार्क आहे. इथे पावसाळ्यामध्ये इतकं पाणी येतं ना की लोकांच्या 6 फूट अंतरापर्यंत घरामध्ये पाणी पोचतं. कधीतरी पोचतं ना पावसामध्ये. नळाचं पोचत नसेल तरी कधीतरी तुमचं घर पाण्याने भरतं. आणि त्यावेळेला आपल्याकडे एकही नगरसेवक ह्या लोकांच्या घरी जात नाही की त्यांच्याकडे शौचालयाला जायला सुद्धा जागा नसते, कारण पाणी 6 फूट असतं. बरोबर. कुठलाही नगरसेवक त्यांना विचारायला पण जात नाही की तुम्हाला वडापाव तरी देऊ का आणून खायला. अशी सगळी माणसं संकट पडलं की रेश्मा तपास यांना फोन करतात की मॅडम पाणी भरले, मॅडम इकडे आग लागली. आणि तेच लोक त्याच कामावर विश्वास ठेवून आज तुमच्या सोबत आहेत. माझं हे वाक्यच आहे की जेव्हा संकट पडेल तेव्हा तुम्ही मला आठवण करा आणि मी तिकडे हजर राहते. आणि ह्या कामावरती सन्माननीय राजसाहेबांचा विश्वास आहे. आमचे जिल्हाध्यक्ष अविनाश भाऊ जाधव हे मला ताई म्हणतात, त्यांचा अतिशय विश्वास आहे. कारण 2017चं जर आमचं पालिकेचं इलेक्शन तुम्ही पाहिलं, बऱ्याच नगरसेवकांना त्यांचं कार्यक्षेत्रच माहिती नाही आहे की आम्हाला कुठून काम करायचं आहे, कुठपर्यंत कार्यक्षेत्रच माहिती नाही. फक्त एका पक्षाच्या चिन्हावरती मागच्या इलेक्शनला म्हणजे अशी लोक इलेक्शनला निवडून आलेली आहेत. काही TV सिरियलमध्ये काम करणारे ॲक्टर्स असतील किंवा काय, त्यांचा चळवळीशी काही संबंध नाही किंवा सामाजिक कार्याशी काही संबंध नाही आणि निवडून आले. 2017मध्ये आले, 2022पर्यंत कार्यकाळ होता. त्याच्यामध्ये कोविडसारखा काळ येऊन गेला. कोणीही लोकांच्या मदतीला उतरलं नाही. त्यांना माहितीच नाही की आम्हाला करायचं काय आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की जर आम्ही काम करतोय तर आमचा पूर्ण अधिकार आहे ह्या मतदानाला उभं राहण्याचा, निवडून येण्याचा आणि प्रत्यक्षपणे पालिकेत जाऊन लोकांच्या समस्या तिथे थेटपणे मांडण्याचा. ताई, इथले जे मतदार आहेत त्यांना तुम्ही काय आवाहन करू इच्छिता? मतदारांना एकच आव्हान आहे की नगरसेवक जो असतो तो ह्या नगराचा सेवक असतो.
नगरसेवक जो असतो तो आपल्या रोजच्या आयुष्याला त्याचा जवळचा संबंध असतो, कारण आपण रोज पालिकेत जाऊ शकत नाही, त्यासाठी आपण एक प्रतिनिधी निवडून देतो. तर तुम्हाला नगरसेवकचं इलेक्शन हे इतकं महत्त्वाचं आहे. विचार करून मतदान करा, जो तुमचा खऱ्या अर्थाने प्रतिनिधी असेल. की जो AC मध्ये बसला आहे त्याला तुम्हाला फोन करायला पण आता अरे आत्ता कसा फोन करू. तुम्ही प्रतिनिधी जो निवडून देता अशा प्रकारे दिला जो तुमची सेवा अहोरात्र करेल आणि तुमच्या परिचयाचा असेल, तुमच्या समस्यांची जाण असणारा असेल, अशा नगरसेवकला तुम्ही अत्यंत गांभीर्याने घ्या. कुठल्याही लालचला बळी पडू नका. ठीक आहे, पैसा आहे, वाटला जातोय, आपण घेतोय, पण त्याला बळी पडू नका. तुमचं लोकशाहीने दिलेला तुम्हाला इतका महत्त्वाचा अधिकार आहे, जो आता 9 वर्ष लागली हा अधिकार तुमच्या हातात यायला. 9 वर्षानंतर आला. त्यामुळे 5 या वर्ष. अधिकाराचा योग्य वापर व्हायला पाहिजे, कारण पुढे सांगू शकत नाही की हा अधिकार कधी येईल. कारण आता 5 वर्षात इलेक्शन होणार होतं, आता 9 वर्षामध्ये होतं आहे. तर ही महत्त्वाची संधी आहे. पुन्हा एकदा सांगेन की कुठल्याही लालचीला बळी न पडता योग्य उमेदवार निवडा, तुमच्या माहितीतला निवडा जो काम करतो. आणि मी सौ रेश्मा तपासे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, प्रभाग क्रमांक 12 ब मधून मी उभी आहे. तेव्हा मला मतदान होईलच, यात काही शंका नाही. तरीही जागरूक राहा. ताई, मी तुमचे खूप खूप आभार मानतो, कारण मला ना अशा व्यक्तीला भेटायला भेटलं ज्याच्याकडे विजन आहे, जो टेक्निकली करेक्ट आहे आणि ज्याच्याकडे समस्येचं समाधान आहे. ताई, नागरिक सुज्ञ आहेत, बरीच अमिष आहेत, भरपूर पैसे वाटून देखील लोक मतदान करतील याची काही लोकांना गॅरंटी नाही आहे. आणि अनेक वेळा अनेक उमेदवार जे कामाच्या जोरावर आहेत तेच निवडून येतात. लोक प्रचंड सुज्ञ झालेले आहेत आणि आपले मीरा भाईंदर आणि इथल्या वॉर्डमधील जनता प्रचंड सजग आहे. आणि ताई, त्यांनी निर्धार पक्का केला आहे. जेव्हा मी ग्राउंडवर फिरतो तेव्हा लोकांच्या मनात फिक्स आहे की यंदा फक्त रेश्माताई. ताई, या पॉडकास्टच्या माध्यमातून मला तुमचा इंटरव्ह्यू घेण्याची संधी भेटली, मला तुमच्याशी संवाद साधता आला. इथले लोक, मी तुम्हाला विश्वास देतो, त्यांच्या मनात रेल्वे इंजिन फिक्स झालेलं आहे. मीरा भाईंदरची जी अवस्था आहे आणि इथं ज्या समस्या आहेत त्यावर एकच मात करू शकते आणि इथला विकास रेल्वेच्या इंजिनाप्रमाणे धावायचा असेल तर सुरुवात मतदारक करणार आहेत आणि त्यांनी ते ठरवलं आहे. यावेळेला फक्त एक बटन दाबायचं. जसं बटन दाबलं की लाईट पेटते, तसं जेव्हा मतदार रेल्वे इंजिन बघतील आणि बटन दाबतील तेव्हा मीरा भाईंदरचा विकास रेल्वेच्या इंजिनाप्रमाणे धावेल. मुंबई महानगरपालिकेची देखील निवडणूक आहे, तिथं देखील मनसे यावेळी सत्तेत असेल आणि मुंबईचा देखील विकास रेल्वेच्या इंजिनाप्रमाणे धावेल. ताई, मला संधी मिळाली की मी या निवडणुकीपूर्वी तुमची मुलाखत घेतो, हे तर निश्चित आहे की तुम्ही नगरसेविका होणारच आहात. पण ताई, तुमच्याशी जो संवाद साधला त्यातनं हेही निश्चित आहे की तुम्ही लवकरच खूप मोठ्या ठिकाणी असणार आहात आणि हा प्रवास टप्प्याटप्प्याने होणार आहे. आणि पुढचा टप्पा असेल नगरसेविका म्हणून तुम्ही केलेली कामं, आणि ही कामानंतर राजसाहेब तुम्हाला निश्चित संधी देतील, ती म्हणजे आमदारकीसाठी. आणि तेव्हा ताई, मला तुमच्याकडनं प्रॉमिस आता पाहिजे की ती निवडणूक लढवण्यापूर्वी तुम्ही मला पुन्हा एकदा तुमचा पॉडकास्ट घ्यायला द्याल. खूप खूप भारी वाटलं हा भावनिक करणारा आणि विकासाचं विजन ठेवणारा पॉडकास्ट बघून. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद.